मित्रो, आज आपण सेट परीक्षेतला जो पहिला पेपर आहे, अध्यापन आणि संशोधन अभियोग्यता, त्यातला जो एक फार प्रमुख घटक किंवा ज्याला युनिट नंबर 1 म्हणू किंवा घटक नंबर 1 जे आहे ते आहे अध्यापन अभियोग्यता. तर या घटकाविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. यामध्ये अध्यापनावर परिणाम करणारे घटक, मूल्यमापन हा सगळा भाग त्याच्यामध्ये, उच्च शिक्षणातलं मूल्यमापन वगैरे सगळा भाग येतो याच्यामध्ये. आपण सुरुवात करूया अध्यापनाच्या संकल्पनेपासून. आता अध्यापनाची संकल्पना आहे, कशाला आपण टीचिंग म्हणायचं? खरं म्हणजे ही काही आपल्या नवीन अशी कल्पना नाही, तरीसुद्धा ह्यातले बारकावे नीट समजून घ्या आणि ह्या ज्या व्याख्या मी इथं दिलेल्या आहेत ह्या व्याख्याही समजून घ्या आणि आणखी काही व्याख्या पुस्तकात निश्चितपणे वाचा. याचं कारण असं की ह्याच्यावर हमखास असा एखादा प्रश्न येऊ शकतो की अमुक एक जो शिक्षणतज्ञ आहे त्यांनी आपल्या व्याख्यामध्ये या टिंबटिंबवर भर दिलेला आहे किंवा अशी व्याख्या दिली जाईल, व्याख्यातला एखादा मुद्दा दिला जाईल. मी प्रत्यक्ष व्याख्या दिली जाणार नाही, पण व्याख्यातला एखादा पॉईंट दिला जातो, स्ट्रेस दिला जातो आणि ही व्याख्या अमुकने केलेली आहे असं म्हणलं जातं. किंवा असं म्हणलं जातं की अमुक हा शिक्षणतज्ञ आहे आणि त्यांनी अध्यापनाची व्याख्या करताना अमुक गोष्टीवर भर दिलेला आहे आणि मग खाली 4 पर्याय दिले जातात. पण आपली व्याख्या पहा. एनिल गेज यांची व्याख्या आहे, टीचिंग ॲज अन ॲक्ट ऑफ इंटरपर्सनल इन्फ्लुअन्स एम्ड ॲट चेंजिंग द वेज इन विच अदर पर्सन कॅन ऑर विल बी चेंज. म्हणजे दुसऱ्या व्यक्तीच्या मध्ये चेंज करण्याची काय प्रक्रिया आहे. म्हणजे इंटरपर्सनल म्हणजे मुळात म्हणजे या ठिकाणी 2 माणसं आता गृहीत धरलीत आपण, किमान 2 या ठिकाणी व्यक्ती गृहीत धरलेले आहेत आणि ही अशी आहे की ज्यामुळं दुसऱ्या माणसाच्या वर्तनावर असा चेंज होतो किंवा परिणाम होत असतो, अशी व्याख्या आहे. नंतर रेंज जे आहेत त्यांची व्याख्या अशी आहे, द बिहेवियर ऑर ॲक्टिव्हिटीज ऑफ पर्सन ॲज दे गो अबाउट डुईंग व्हॉट एव्हर रिक्वायर्ड ऑफ टीचर्स, पर्टिक्युलरली दोज ॲक्टिव्हिटीज which are concerned with the guidance or direction of the learning or others. म्हणजे या ठिकाणी शिक्षकासाठीच्या ज्या त्यांनी कृती दिलेल्या आहेत, ज्या कृती काय करतात पहा, की विद्यार्थ्याचं अध्ययन होण्यासाठी त्याला मार्गदर्शन करतात किंवा त्या अध्ययनाला दिशा देतात, अशा प्रकारच्या कृतींना त्यांनी अध्यापन म्हणलेलं आहे. आता स्किनर हा जो एक आहे मानसशास्त्रज्ञ आहे, वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ आहे, त्यांनी आणि त्याच्याच दृष्टीनं थोडीशी व्याख्या अशी केली आहे. तर तो म्हणतो की द अरेंजमेंट ऑफ कॉन्टिन्युएन्सीज ऑफ रिएन्फोर्समेंट, म्हणजे दृढीकारकांची एक मालिका असते. खरं म्हणजे अध्यापन काय तर दृढीकारकांची मालिका. म्हणजे एक हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्ही एखादी अशी कृती करायची की जेणेकरून ते समजण्यासाठी विद्यार्थ्याला एक प्रकारचं लालूच दाखवली जाईल, आमिष दाखवली जाईल आणि त्याच्यामध्ये ते विद्यार्थ्याच्या वर्तनामध्ये बदल होईल अशा अर्थानं. नंतर क्लार्क नावाचा जो शिक्षणतज्ञ आहे तो म्हणतो द अरेंजमेंट ऑफ कॉन्टिजेन्स टीचिंग ॲक्टिव्हिटीज आर डिझाईन अँड परफॉर्म टू प्रोड्यूस चेंज इन बिहेवियर. आता नीट समजून घ्या व्याख्या. टीचिंग ॲक्टिव्हिटीज आर डिझाईन अँड परफॉर्म टू प्रोड्यूस चेंज, म्हणजे अध्ययन होण्यासाठीच ज्या केलेल्या कृती आहेत लक्ष, परफॉर्म टू प्रोड्यूस चेंज इन बिहेवियर म्हणजे वर्तन बदलासाठी. आता या ठिकाणी वर्तन बदल आपण गृहीत धरलं की विद्यार्थ्याच्या वर्तन बदलासाठी ज्या ॲक्टिव्हिटीज केल्या जातात म्हणजे ठरवून केलेत, लक्षात घ्या. आणि अशा ॲक्टिव्हिटीजला तो म्हणतो टीचिंग ॲक्टिव्हिटीज आर डिझाईन्ड अँड परफॉर्म टू प्रोड्यूस. म्हणजे टीचिंग ॲक्टिव्हिटी कशासाठी केलेल्या असतात तर विद्यार्थ्याच्या वर्तनात बदल होण्यासाठी. आता थॉमस ग्रीन नावाचा जो शिक्षणतज्ञ आहे तो म्हणतो देर इज नो लर्निंग विदाउट टीचिंग अँड टीचिंग मे बी विदाउट लर्निंग. आता याचा थोडासा बारकावा समजून घ्या की या ठिकाणी थोडक्यात अशाचं म्हणणं असं की लर्निंग आणि टीचिंग ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. लर्निंग आणि टीचिंग या 2 गोष्टी आहेत आणि ते म्हणतो की देर इज नो लर्निंग विदाउट टीचिंग, म्हणजे अध्यापनाशिवाय अध्ययन होणार नाही, पण अध्यापन मात्र स्वतंत्रपणे होऊ शकतं. आता या व्याख्येमध्ये आणि वरच्या व्याख्येमधला फरक समजावून घ्या. इथं काय होतं पहा, क्लार्क म्हणतो की अशा ॲक्टिव्हिटीज की ज्यामुळं काय व्हायला पाहिजे, विद्यार्थ्याच्या अध्ययनामध्ये वर्तनामध्ये बदल व्हायलाच पाहिजे. आणि इथं तो म्हणतो की तसं काही नाही होत. थोडक्यात
की अध्यापन ही गोष्ट वेगळी आहे आणि अध्ययन ही गोष्ट वेगळी आहे. अध्ययन अध्यापनावर अवलंबून आहे, परंतु अध्यापन ही स्वतंत्र गोष्ट आहे. म्हणजे असं होईल कदाचित की अध्यापन केलं आहे पण अध्ययन झालंच नाही, असं होऊ शकेल असं थॉमस ग्रीनचं म्हणणं आहे. परंतु वरचं जे क्लार्क असेल म्हणा किंवा रेन असेल म्हणा किंवा एल असेल ते मात्र गोष्ट मानत नाहीत. यासाठी थॉमस ग्रीन जो आहे तो थोडं वेगळं उदाहरण देतो पहा. म्हणजे तो कसं म्हणतो पहा की समजा एखादा वकील आहे, त्या वकिलांनी खूप मोठं चांगलं आर्ग्युमेंट केलं एखाद्या केसमध्ये आणि आर्ग्युमेंट केल्यानंतर खूप चांगला आर्ग्युमेंट केलेला आहे आणि आर्ग्युमेंट केल्यानंतर निकाल मात्र त्या केसमध्ये त्याला जो अपेक्षित होता तसा निकाल मिळालेला नाही. मग त्या वकिलांना आर्ग्युमेंट केलंच नाही असं म्हणायचं का तुम्हाला? तर नाही, तसं म्हणतो की आपण म्हणतो की आर्ग्युमेंट केलेलं आहे. तसंच टीचरनं काही ॲक्टिव्हिटीज केल्या आणि विद्यार्थ्याचं अध्ययन झालंच नाही, मग त्या शिक्षकांनी शिकवलंच नाही असं म्हणायचं का? तर थॉमस ग्रीनच्या म्हणण्याप्रमाणे त्याला शिकवलं म्हणावंच लागेल. परंतु क्लार्क किंवा रेन किंवा बाकीच्या व्याख्येमध्ये असं होणार नाही. क्लार्कच्या बाबतीत क्लार्क असं म्हणत नाही. क्लार्क म्हणतो की त्या ॲक्टिव्हिटीज अशाच असल्या पाहिजेत की जेणेकरून विद्यार्थ्याचं अध्ययन व्हायलाच पाहिजे, तरच त्या ॲक्टिव्हिटीज टीचिंग ॲक्टिव्हिटीज होतील, नाही तर मग त्या गमती होतील त्या, अशा अर्थानं. म्हणून यातलं असं बारकाव समजून घ्या जरा. आता म्हणून आता हा जो गोंधळ आहे, मग हा गोंधळ थोडासा आपण स्पष्ट करण्यासाठी आपण पाहूया की अध्यापनासाठीच्या आवश्यक अटी कोणत्या आहेत. जसं आपण एखाद्या गणितामध्ये जर आपल्याला माहीत असेल इक्वेशन असतं पहा की स्ट्रेट लाईनचं इक्वेशन असतं, सर्कलचं इक्वेशन असतं, ट्रायंगल इक्वेशन असतं. ते इक्वेशन सॅटिस्फाय झालं तरच ते रेषा आहे, तरच ते ट्रायंगल आहे असं आपण म्हणतो कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये. तर थोडासा हा प्रकार आहे. जर एखाद्या गोष्टीला अध्यापन म्हणायचं असेल तर त्यांनी ह्या 6 अटी त्या ह्याने पाळल्या पाहिजेत. जर त्या 6 अटी पाळल्या जात असतील तर त्याला आपण अध्यापन म्हणणार आहोत. तर कसं पहा, इथं म्हणलं की शिक्षक आणि विद्यार्थी शक्यतो समोरासमोर त्याची आंतरक्रिया व्हायला पाहिजे. म्हणजे मुळात म्हणजे आंतरक्रिया होणं इथं गृहीत धरलेलं आहे. आंतरक्रिया व्हायलाच पाहिजे अध्यापनामध्ये आणि शक्यतो समोरासमोर अशा अर्थानं म्हणलेलं आहे. कारण आता पण ह्या ज्यावेळेला हे सगळं झालेलं आहे, ह्या व्याख्या वगैरे केल्या आहेत, त्या गोष्टीच नव्हत्या, ह्या सगळ्या ऑनलाईन टीचिंग वगैरे सगळा भाग नव्हता. त्यामुळे त्यांनी असं म्हणले की शक्यतो समोरासमोर. आता शक्यतो समोरासमोर म्हणल्यावर आपण त्याचं गृहीत असं धरायचं आहे की समजा तुम्ही एक ऑनलाईन लेक्चर घेतात तर तुम्ही समोरासमोरच आहात असं आपण त्या ठिकाणी समजतो आहे, पण ते समोरासमोर असले पाहिजेत. आता याचा अर्थ असा होतो, लक्षात घ्या की असं म्हणण्याचा असा होतो की समजा शिक्षकाने काय केलं की समजा मी शिक्षक आहे आणि तुम्ही आता विद्यार्थी आहात आणि मी काही माझ्या नोट्स काढल्या आणि मी नोट्स तुम्हाला वाचायला दिल्या आणि तुमचं अध्ययन झालं त्या विषयाचं, तर मग मी तुम्हाला शिकवलं असं म्हणता येईल का? तर नाही शिकवलं म्हणता येणार, कारण ती अट सॅटिस्फाय होत नाही, कारण आपण दोघं समोरासमोर नाही. आणि या ठिकाणी काय झालेलं आहे की आपले आंतरक्रिया आपल्याला तसे झालेले नाहीत, म्हणून त्याला आपण अध्यापन म्हणत नाही. ज्या ठिकाणी आपला हेतू आहे म्हणजे विद्यार्थ्याला शिकायचा हेतू आहे, तुम्हाला समजा शिकवायचा हेतू आहे, परंतु तुम्ही समोरासमोर नसल्यामुळं, तुमच्यात आंतरक्रिया झालेल्या नसल्यामुळं त्याला अध्यापन म्हणता येत नाही. नंतर आशय शिक्षकाला ज्ञात तर विद्यार्थ्याला अज्ञात असला पाहिजे. म्हणजे पाहता 3 घटक आहेत, एक विद्यार्थी आहे, एक शिक्षक आहे आणि काहीतरी शिकायचा जो काही कंटेंट ज्याला म्हणतो आपण किंवा जो आशय आहे तो आहे. आता तो आशय कसा असला पाहिजे, तर तो शिक्षकाला ज्ञात पाहिजे आणि विद्यार्थ्याला अज्ञात असला पाहिजे, तरच अध्यापन होईल. म्हणजे कसं पहा, जी गोष्ट विद्यार्थ्यालाही माहीत आहे आणि मलाही माहीत आहे, शिक्षकालाही माहीत आहे आणि मी वर्गात ते बोललो, तर ते माझं बोलणं आहे, ते अध्यापन होणार नाही, कारण तो आशय ऑलरेडी विद्यार्थ्याला माहीत आहे, ते अध्यापनच झालं नाही तुमचं. म्हणजे काय व्हायला पाहिजे, तो आशय हा शिक्षकाला ज्ञात तर विद्यार्थ्याला अज्ञात असला पाहिजे. नंतर शिक्षकाचा विद्यार्थ्यांना शिकवण्याचा हेतू असला पाहिजे. म्हणजे मी ज्यावेळेला कुठलीही ॲक्टिव्हिटी करेन वर्गामध्ये त्यावेळेला माझा हेतू काय असला पाहिजे, तर याच्यातून विद्यार्थी शिकला पाहिजे असाच हेतू असला पाहिजे, ही त्याची अट आहे. नंतर शिक्षकाच्या कृती विद्यार्थ्याच्या आशयाच्या अध्ययनास पूरक असणे अपेक्षित आहे. म्हणजे आता पहा 3 घटक होते, शिक्षक होता, विद्यार्थी होता आणि आशय होता. आणि आपण असं म्हणलेलं आहे की आशय हा विद्यार्थी शिकणार आहे, तुम्ही शिकलेला आहात किंवा तुम्हाला माहीत आहे आणि त्याला तो अज्ञात आहे, तर तुमच्या त्या ॲक्टिव्हिटीज अशा असल्या पाहिजेत, तुमच्या शिक्षकाच्या त्या ॲक्टिव्हिटीज कृती अशा असल्या पाहिजेत की तो जो आशय आहे तो आशय विद्यार्थ्याला समजण्याच्या दृष्टीने, त्याचं अध्ययन होण्याच्या दृष्टीने ते पूरक असल्या पाहिजेत. समजा तुम्ही या ठिकाणी त्या आशयाला पूरक जर ॲक्टिव्हिटीज केल्या तरच ते अध्यापन होईल. आणि जर समजा त्या ॲक्टिव्हिटीज केल्या
परंतु तो आशय समजण्यासाठी त्या जर पूरक नसतील तर त्या तुम्ही जरी तासभर ते केले असतील ॲक्टिव्हिटीज तरी त्याला पण अध्यापन म्हणणार नाही, जरी थॉमस ग्रीन म्हणत असला तरी. नंतर विद्यार्थ्याकडून आशयाचे अध्ययन व्हावे ही अपेक्षा त्यासाठीच्या कृती शिक्षक करतील, बरोबर. नंतर शिक्षकांच्या ज्या कृतीमुळे विद्यार्थी असे शिकण्याचा प्रयत्न करतील तितक्या प्रमाणात शिक्षकाचे अध्यापन प्रभावी ठरते. म्हणजे शिक्षकांच्या ज्या कृतीमुळं एक 10 आपण समजू थोडा वेळ, एक समजा 20 आपण वेगळ्या प्रत्येकाच्या कृती केलेल्या आहेत आणि त्या कृतीमुळं विद्यार्थी किती प्रमाणात तो आशय शिकलेला आहे त्या प्रमाणात तुमचं अध्यापन हे प्रभावी झालं असं म्हणता येतं. की जर समजा असं झालं की तुम्हाला जे काही अपेक्षित होतं की या विद्यार्थ्यांनी या तास झाल्यानंतर त्याच्यात हे बदल व्हायला पाहिजे की त्याला हा आशय समजायला पाहिजे आणि तो किती समजला आहे त्याच्यावर अवलंबून आहे की तुमचं अध्ययन किती प्रभावी झालं आहे. म्हणजे या ठिकाणी अध्यापनाचं प्रभावीपण मोजण्यासाठी किंवा अध्यापनाची परिणामकारकता मोजण्यासाठी थोडंसं आपण काय बघतो आहे की विद्यार्थ्याचं अध्ययन किती झालं हे त्याच्यावर ठरवतो आहे की तुमचं अध्यापन किती प्रभावी आहे. जेव्हा आपण अध्यापनाचं मूल्यमापन कसं करायचं हे जेव्हा पाहू त्यावेळा आणखी वेगळा विचार करूया. आता अध्यापनाची उद्दिष्टे काय असतात लक्षात घ्या. अध्यापनाची उद्दिष्टे जे आहेत तर विद्यार्थ्याच्या अभिवृत्तीमध्ये अपेक्षित बदल घडवून आणणे. एक लक्षात घ्या, एक साधं सूत्र तुम्हाला मी सांगतो की कुठल्याही शिक्षक म्हणजे अध्यापनाचे जे काही 3 महत्त्वाचे घटक असतात. म्हणजे काय असतं कुठलाही अभ्यासक्रम समजा असेल तर त्यात काय असतं लक्षात घ्या. तर असतं एक माहिती किंवा ज्ञान, दुसरं असतं कौशल्य आणि तिसरं असतं श्रद्धा, विश्वास, वृत्ती. हे 3 जे आहेत हे 3 घटक असतात लक्षात घ्या. मग आता विद्यार्थ्याच्या वर्तनात बदल घडवणं आपलं उद्दिष्ट आहे अध्यापनाचं, बरोबर आहे. तर मग कशात बदल व्हायला पाहिजे ते विद्यार्थ्याच्या वर्तनाला व चारित्र्याला वळण देणे. म्हणजे विद्यार्थ्याचं वर्तन जे आहे ते चारित्र्य आपले जे समाज मान्य जे काही वर्तन असतं त्याच प्रकारचं वर्तन घडवणं. विद्यार्थ्याचं ज्ञानसंपादन, विद्यार्थ्याला माहिती मिळाली पाहिजे. तर विद्यार्थ्यांमध्ये विशिष्ट श्रद्धांचा विकास व्हायला पाहिजे. म्हणजे काय आपण मूल्य म्हणतो, जी सामाजिक मूल्ये असतात आणि राष्ट्रीय मूल्ये जी असतात ही मूल्ये आहेत. या मूल्यांच्याबद्दल एक प्रकारचा आदर म्हणा, विश्वास म्हणा, श्रद्धा म्हणा त्याच्यामध्ये निर्माण करणं हा एक आपल्या अध्यापनाचा उद्दिष्ट. आणि विद्यार्थ्याला समाजाचा एक सामाजिक व कार्यक्षम असा घटक बनवणं. कारण प्रत्येक व्यक्ती जी जीवन जगते 2 पातळीवर आपण जगत असतो लक्षात घ्या. एक म्हणजे आपण वैयक्तिक पातळीवर जगत असतो, म्हणजे माझ्या इच्छा आकांक्षा माझ्या वृत्ती सगळ्या हे घेऊन मी जगत असतो. पण त्याचबरोबर मी समाजाचा घटक म्हणून जगत असतो. त्यामुळे मला माझ्या इच्छेप्रमाणे नाही जगता येत. एखादा प्राणी त्याच्या इच्छेप्रमाणे जगतो लक्षात घ्या. अगदी नैसर्गिक प्रवृत्तीसुद्धा प्रमाणातसुद्धा आपण जगू शकत नाही. प्राणी जगतो म्हणजे प्राण्याला भूक लागली ती एखादी म्हैस आली रस्त्यानं, शेत दिसतं तिथं चांगला चारा दिसतो, ती बघत नाही मालकाचं शेत आहे का कुणाचं किंवा हे चारा खाल्लं तर काय होईल. ती भूक लागलेली ती चारा खातेच. पण आपण तसं करत नाही. आपण मानव आहोत, आपण करत नाही. का ते काही सामाजिक नियम असतात आणि ते सामाजिक नियम पाळतो आपण आणि म्हणून आपण कुठेही काही असे करत नसतो. म्हणून आपल्याला जरी आपण म्हणलं की आपण व्यक्तिगत जीवन जगत असतो पण त्याचबरोबर आपण समाजाचा घटक म्हणून जगत असतो. आणि त्यामुळे मग सामाजिक घटक जबाबदारचं घटक बनायचं असेल तर त्यासाठी अध्यापन करणं आपल्याला आवश्यक असतं. नंतर अध्यापनाचे स्तर 3 ह्याच्यावर एक प्रश्न हमखास विचारला जाण्याची शक्यता असते. पहा, एक अध्यापनाचा स्तर म्हणजे एक स्मृती स्तर, ज्याला म्हणतो आपण कुठलीही गोष्ट मी सांगायची आणि तुम्ही ते आठवायची असते. विद्यार्थ्यांना काही माहिती सांगत असतो आणि ती माहिती विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी, पाठ करावी म्हणा आणि ती लक्षात ठेवावी आणि नंतर ज्या वेळा तुम्हाला विचार जाईल त्यावेळेला त्यांनी सांगावी. अशी काय अपेक्षा, अशा खूप माहिती असते लक्षात घ्या. उदाहरणार्थ सूत्र असतात वेगळ्या प्रकारची, रासायनिक संज्ञा असतात, समीकरणं असतात, श्लोक असतात, कवितेच्या ओळी असतात. हे फक्त लक्षात घ्या. काही त्यातला भाग असा असतो की काही फक्त पाठांतर त्याला करायचं असतं किंवा त्याला लक्षात ठेवायचं असतं. समजण्याचा भाग काही वेळेला नसतो. म्हणजे काही ठिकाणी समजण्याचा भाग असतो तो वेगळा भाग असतो. पण आपल्याला काही गोष्टी अशा असतात की त्यांनी फक्त त्याला माहीत व्हावं. तर हे माहीत व्हावं अशा प्रकारचा अध्यापनाचा स्तर असतो. ते त्याला म्हणायचं स्मृती स्तर. दुसरा असतो आकलन स्तर. हे थोडंसं वरच्या पातळीवर आपण जातो. म्हणजे मगाशी म्हणलं समजा रासायनिक सूत्र आहेत, फक्त H2SO4 HCl अमुक तमुक नुसतं त्याला पाठ करायला होतो आपण. काही वेळा तेही आपल्याला आवश्यक असते किंवा नुसते ते मेटलची नावं असतील किंवा तुमच्या अधातूची नावं असतील, धातूंची नावं असतील, त्यांच्या संज्ञा असतील, हे आपण काय त्याला फक्त माहीत व्हायची अपेक्षा असते. आता
पण तिथं राहून चालत नाही, प्रत्येक वेळी तिथं थांबून चालत नाही आपल्याला. ते काही वेळेला दुसरा जो वरचा स्तर असतो तो म्हणजे आकलन स्तर. तर H2SO4 म्हणजे काय, H2 म्हणजे काय, SO4 म्हणजे काय, कोणता त्यातला मला रॅडिकल आहे, कुठला धातू आहे, कुठला अधातू आहे, कुठला गट आहे, हा SO4चा गट कोणता आहे, वगैरे वगैरे. हा सगळा जो भाग असतो त्याला आकलन स्तर असतो, त्याला कळालं पाहिजे. एक साधं तुम्हाला सिंपल उदाहरण सांगतो की माहीत होणं आणि आकलन होणं यातला फरक काय लक्षात घ्या. अशी कल्पना करू, आपण एक बाटली आहे आणि त्या बाटलीमध्ये एक द्रव भरलेला आहे आणि त्या बाटलीच्या वर असे लेबल लावलेले HCl. ज्या मुलांना सायन्सचं काही ज्ञान नाही, काही गंध नाही, फक्त त्याला इंग्रजी वगैरे वाचता येतं त्या मुलाला, आणि त्याला सांगितले हे काय आहे, हे काय आहे त्याच्यामध्ये, तर तो म्हणतो हे HCl आहे. म्हणजे ते द्रव काय आहे ते HCl आहे, कारण त्याचं नाव दिलं HCl आहे म्हणून. हे झालं ज्ञान पातळीवर त्याला झालं. हा जो वरचा जो स्मृती असं जे असतं ते फक्त माहीत होणं, त्याला माहीत झालं याला माझं HCl म्हणून. पण जो सायन्सचा स्टुडंट आहे त्याला HClच्या प्रॉपर्टीज माहीत आहेत, HCl म्हणजे काय माहीत आहे, सगळं माहीत आहे. आणि तिथं HCl हे काय म्हटल्याबरोबर त्या डोक्यात लगेच ते HCl त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत वगैरे वगैरे सगळं हा सगळा भाग येतो आणि त्याला कळतं नाही अरे बाबा तुम्हाला सावध राहते, फार ॲसिड आहे, फार डेंजरस आहे वगैरे वगैरे. हा जो आहे तो आकलन स्तर आहे. आणि चिंतन स्तर कोणता, तर प्रत्येक वेळा विद्यार्थ्याला किंवा माहिती होऊन चालत नाही, समजूनही काय चालत नाही, तर विद्यार्थ्याला विचार करायला लावणं हा फार महत्त्वाचा भाग असतो. आणि अशा प्रकारचं अध्यापन आपल्याला करावं लागतं. पण आता आपण शाळेमध्ये शिकलो, 1857 स्वातंत्र्य झालं किंवा आणखी कुठली एखादी घटना असते, एखादा प्रयोग आपण शिकतो. पण त्यावेळेला काय करतो आपण, फक्त शिक्षक माहिती सांगतात की असंच झालं, मग त्या ठिकाणी राजा आला, ते अमुक झालं आणि त्या अशी जी घटना घडली, तेव्हा स्वातंत्र्य झालं किंवा त्याचे असे जे परिणाम झाले, म्हणजे स्वातंत्र्याची कारणं कोणती, स्वातंत्र्याचे परिणाम कोणते, असं आम्ही शिकलो. पण मी असं मला जेव्हा चिंतन स्तरावर शिकवायचं असतं मी असं म्हणेन पहा की अशी परिस्थिती आहे, अशा परिस्थितीमध्ये काय झालं असतं. समजा त्या ठिकाणी हे युद्ध झालं, 1857चं युद्ध झालं, मग त्याचे परिणाम काय झाले असतील बरं, आपण न सांगता. आपण परिणाम सांगितले नाहीत, शिक्षक परिणाम सांगत नाही, विद्यार्थ्याला विचार करायला लावतो आहे. आणि मग विद्यार्थी सांगतील सर मग असं झालं असेल, मग आपले लोक हरले असतील, लोक या ठिकाणी त्या लोकांना त्रास दिला असेल इंग्रजांनी, अमुक झालं असेल, जे काय असेल ते वेगळ्या पद्धतीने विद्यार्थी विचार करा आणि त्याला विचार करायला लावणं हे आपलं उद्दिष्ट लक्षात घ्या. आणि अशा प्रकारचं अध्यापन घ्या, त्याला आपण म्हणतो चिंतन स्तर. तर सायन्समध्ये सुद्धा की असं समजा एखादा प्रयोग करून दाखवणं. आता आपण काय करतो की ते ज्यावेळेला ऑक्सिजन तयार करतो, कार्बन डायऑक्साईड तयार करताना काय करतो, तर वायुपात्रानं सरळ कार्बन डायऑक्साईड गोळा करतो. पण ऑक्सिजन गोळा करताना मात्र काय करतो की ते पाणी उलटं का ते वायुपात्र ते उलटं ठेवतो आणि पाण्यात बुडवून ठेवतो. आणि त्यांना सरळ विचारा मुलांना की समजा ठिकाणी आपण समजा असं नाही केलं, असंच जर केलं नुसतं या ठिकाणी ऑक्सिजन गोळा करायचं ठरलं तर काय होईल, ते विद्यार्थी विचार करेल की काय होईल, त्यांनी विचार करावा अशी अपेक्षा असते. तर अशा पद्धतीने अध्यापन करणं आहे, त्याला म्हणायचं चिंतन स्तर. आता परीक्षेमध्ये काय होईल पहा, तुम्हाला एखादं उदाहरण दिलं जाईल, एखाद्या कृती सांगितलेली आहे शिक्षकाची, आणि ही शिक्षकाची कृती ही अध्यापनाच्या कोणत्या स्तर याच्याशी कोणता स्तर अभिप्रेत आहे असं आपल्याला तिथं प्रश्न विचारला जाण्याची शक्यता असते, लक्षात घ्या. आपण पुढे जाऊयात. अध्यापनाची काही तत्त्व आहेत. एक आहे जिज्ञासेचं तत्त्व. म्हणजे अध्यापनाचं तत्त्व म्हणजे काय, तर अध्यापन जे आपण करत असताना कोणकोणत्या गोष्टी आपण पाळायच्या असतात, लक्षात घ्या. तर विद्यार्थ्यामध्ये जिज्ञासा निर्माण करणं हे आपलं एक तत्त्व आहे. मग असे पण बोललो आपण की नुसतं आपण सांगण्याची नाही, नुसती माहिती सांगणं अपेक्षित नाही, मुलांच्यामध्ये जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे. तसंच मुलांच्यामध्ये क्रिएटिव्हिटी निर्माण करणं, कृती, मुलांना कृतीयुक्त अध्यापन की ज्याला आपण एक्सपिरियन्शियल लर्निंगसुद्धा म्हणूया आपण, की त्यांना अनुभवातनं त्याला शिकायला मिळालं पाहिजे, त्याला प्रत्यक्ष काही कृती करायला मिळाली पाहिजे, तो कृतीशील राहायला पाहिजे, हे तत्त्व आपण पाळलं पाहिजे. नंतर प्रेरणा आणि प्रोत्साहनाचे तत्त्व. म्हणजे प्रत्येक वेळा आपण अध्यापन करत असताना विद्यार्थी साध्या गोष्टीत जरी आपण साध्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर आपण त्याला शाबास म्हणलं पाहिजे, छान म्हणलं पाहिजे, ठीक म्हणलं पाहिजे, जेणेकरून त्याला पुन्हा अभ्यास करायला थोडंसं उत्साह मिळेल, त्याला प्रेरणा मिळेल की पुढं बा नाही सर आपल्याला छान म्हणतात म्हणल्यामुळं तो आणखी पुढं थोडं जास्त लक्ष देतो आणि पुढं आणखी जास्त अभ्यास करायला लागतो. त्यासाठी त्याला प्रेरणा दिली पाहिजे की नाही तू हे असं कर, तुला हे असं निश्चितपणे हे तुला यश मिळेल वगैरे वगैरे. नंतर जीवन आणि शिक्षणाचा समन्वयाचं तत्त्व. आपण शिकवत असताना शिक्षकाने नेहमी काय करायचं असतं पहा, की जे आपण उदाहरणं द्यायची असतात किंवा जे त्याला जर समजायचं असेल तर त्याला जी माहीत असलेली गोष्ट आहे, त्याची जी आसपासच्या काही परिसर जो आहे ते परिसर त्याला पाहिलेली गोष्ट आहे,
जीवनात जी आवश्यक असलेली गोष्ट आहे त्याशी त्याला संबंध जोडता आला पाहिजे. बऱ्याच वेळा गंमत अशी होते की आपण उदाहरणसुद्धा अशी देतो की ते उदाहरणच विद्यार्थ्याला जड जातं त्या त्या ह्याच्यापेक्षा, मूळ मुद्द्यापेक्षा. मला अजून आठवतं आहे की मी खेड्यामध्ये वाढलो आणि त्या ठिकाणी मला सांगायला जायची की उन्हाळ्यामध्ये ते रूळ जे असतात, रेल्वेचे रूळ जे असतात, ते 2 रुळाच्या मध्ये फट ठेवलेली असते. 2 रुळाच्या मध्ये फट ठेवलेली असते. आता 2 रुळाच्या मध्ये फट ठेवल्याचं काय, त्याचं कारण काय आहे तर ते उष्णतेने ते थोडेसे प्रसन्न पावतात आणि ते मग वागतात, म्हणून ते थोडी गॅप ठेवली. पण कुठं ते 2 रूळ असतात ते जोडतात त्या ठिकाणी. बरं, आम्ही ग्रामीण भागामध्ये, आमच्या भागात रेल्वेच नव्हती, आम्ही रेल्वे पाहिलीच नव्हती, रेल्वे रूळ पाहिलेले नव्हते. पण शिक्षक मात्र तेच उदाहरण देत होते आम्हाला. तर काहीच उपयोग नाही त्या उदाहरणाचा, कारण आम्ही रूळच पाहिले. आम्हाला तर वाटायचं की 2 रूळ म्हणजे ते 2 रूळ जे असतात ना समांतर, त्यात ती फटमधली 3 फुटाची किंवा 5 फुटाची असते तीच, असं आम्हाला वाटायचं. हे चूक आहे ना. म्हणून उदाहरण जे द्यायचे त्याला, किंवा शहरातल्या मुलांना उदाहरण दिलं जायचं पहा की बैलगाडीच्या चाकावर बसवताना ती गरम करतात वगैरे असे. आता जर शहरातल्या मुलांनी बैलगाडी माहीत नाही, धावक म्हणजे काय माहीत नाही, त्याला चाक माहीत नाही, तर ते उदाहरण देणं काय अर्थ राहत नाही. म्हणून आपण जे शिकवतो आहे त्याचा संबंध दैनंदिन जीवनाशी कसा आहे हे सांगितलं गेलं पाहिजे. म्हणजे मला आठवते की मला एक चांगले शिक्षक होते, त्यांनी काय शिकवलं की ते आम्हाला हे शिकवत होते की लांबी रुंदी गुणिले क्षेत्रफळ वगैरे हे कसं काढायचं. आणि त्यांनी सरळ काय केलं, मला वर्गाच्या भिंती आहेत, त्या वर्गाच्या भिंतीच मोजायला सांगितले. मग ह्या वर्गाच्या भिंती लांबी किती आहे, रुंदी किती आहे, उंची किती आहे बघा, आणि मग त्याला इतक्या ठिकाणी रंग लागतो, प्रत्येक स्क्वेअर फुटला एवढा खर्च आहे, तर खर्च काढा. म्हणजे मग आपण जे नुसतं आपण शिकवतो सूत्र, लांबी गुणिले रुंदी म्हणजे क्षेत्रफळ वगैरे वगैरे, त्याचा उपयोग प्रत्यक्ष व्यवहारामध्ये कसा होतो हे इथंच शिकवलं जातं, लक्षात किंवा शिकवणं अपेक्षित असतं. नंतर अध्ययनाचे नियमांचे पालन, म्हणजे अध्ययनाचे काही नियम आहेत की ज्याच्यामध्ये आपण असं म्हणतो की तयारीचा नियम आहे, सरावाचा नियम आहे, थॉर्नडाईक नियम सांगितलेले आहेत, काही वेगळे नियम तुमच्या ह्याचे नियम आहेत, सरावाचा नियम आहे, परिणामाचा नियम आहे. नंतर हे जे आहेत ज्याला काय म्हणतो वर्तनवादी मानसशास्त्र, त्यांनी काय सांगितले, दृढीकारकाचे नियम सांगितले आहेत. हे सगळे नियम जे आहेत ते नियम पाळले पाहिजेत. म्हणजे सोप्याकडून अवघड की ते सूत्र देखील आहे, ते पुढं आपण सूत्र पाहणार आहोत, ते त्यावर मी सांगेन तुम्हाला. नंतर नियोजन केलं पाहिजे. म्हणजे कुठलीही गोष्ट वर्गामध्ये गेलो आणि शिकवायला सुरुवात केली असं होत नसतं. विचार केला पाहिजे, आज हा जो मला तास शिकवायचा आहे त्या तासाचं उद्दिष्ट काय आहे. आपल्याला आज हे उद्दिष्ट असलेलं आहे, हे जे शिकवायचं असलं कोणती साधनं लागतील, आपल्याकडे आहेत का शाळेमध्ये साधनं, हे असं त्याचं नियोजन करणं अत्यंत, किती वेळात आपल्याला होईल, विद्यार्थ्यांना आज नेमकं गृहपाठ काय द्यायचं आहे, विद्यार्थी कशीच चाचणी घ्यायची, हे सगळं नियोजन करणं अपेक्षित असतं. हे तत्त्व पाळावं लागतं. नंतर अंधविषयाची अचूकता, म्हणजे जे काय आपण शिकवणार आहोत ते अचूकपणे शिकवणं अत्यंत आवश्यक असतं. कारण शिक्षकावर खूप श्रद्धा असते मुलांची, शिक्षक खोटं बोलत नाहीत अशी त्यांची धारणा असते, आणि ह्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नसतो, लक्षात ठेवा. नंतर उपचारात्मक दृष्टिकोन, मी बऱ्याच वेळा असं होतं पहा की खेड्यातून मुलं येतात, शाळेत मुलं येतात, मग सर मग 5वीचं शिक्षण म्हणतो, सर काय करायचं, ही मुलं जे आहेत त्या मुलांना काय पहिलंच काय झालेलं नाही, मला काय ह्यांना काय शिकवणार मी, ह्यांना येतच नाही, अमुकच येत नाही, त्यांना साधा बेरीजच येत नाही, गुन्हाखरच येत नाही, मग काय करणार मी. असं जर तो म्हणतो की 4थीचे मुलं 4थीपासून आलेली मुलं कच्ची आहेत. प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणतात की खालची बालवाडीपासून कच्ची आली, बालवाडी शिक्षक म्हणजे घरातून कच्चे आलं, म्हणजे असं करून नाही चालत, लक्षात घ्या. असं आपल्याला म्हणता येत नाही, लक्षात घ्या. ठीक आहे, नाही येत ना, तर काय करता येईल त्याला शोध आहे की त्याला काय येत नाही आणि आपल्याला काय शिकवण्यासाठी कशाची गरज आहे, तर तो त्याला उपचार दिला पाहिजे, ते त्याला शिकवलं पाहिजे आणि मग पुढे गेलं पाहिजे. केवळ नुसतं आपलं सरसकट आपण काय करतो, बऱ्याच वेळा वर्गामध्ये 50 मुलं अशी समजा वर्गात बोलतो आपण, आणि बोलत असताना सामान्य सरासरी मुलगा डोळ्यासमोर ठेवून बोलत असतो, अध्यापन करत असतो. बऱ्याच वेळा असं होतं काय वेळेला वर्गात 4-5 मुलं अशी असतात की कदाचित त्यांना काहीच समजत नाही. आणि मग तुमचा तुम्हाला एक प्रश्न पडतो, मला प्रामाणिक प्रश्न पडतो स्वतःला सुद्धा तुम्हाला, मी एवढं जीव तोडून शिकवतो, सगळ्या मुलांना समजतं, ह्यांनाच का समजत नाही. आणि मग तुम्ही त्यालाच विचारा, त्या मुलांना सगळ्यांना समजतं, तुला का समजत नाही. आता त्याला समजत नाही, त्याला कसं कळेल, त्याला फक्त समजत नाही एवढंच आहे. पण तुम्ही त्यालाच विचारता किंवा काय वेळा तर मारता देखील, मारून प्रश्न सुटत नाही, त्याला विचारून प्रश्न सुटत नाही. त्याचं कारण तुम्ही शोधलं पाहिजे आणि ते कारण दुरुस्त करण्यासाठी तुम्ही शिकवलं पाहिजे, लक्षात घ्या. असा तुमचा दृष्टिकोन असला पाहिजे. नंतर लोकशाहीयुक्त वातावरण पाहिजे.
विद्यार्थ्यामध्ये आपण मालक आहोत वर्गाचे आणि आपण काही आपल्या मनाप्रमाणे विद्यार्थ्याला घडवू अशी अपेक्षा नाही लक्षात घ्या. आपण एक सिनियर स्टुडंट आहोत अशी आपली भूमिका शिक्षकाची असली पाहिजे. वर्गात डेमोक्रेटिक वातावरण असलं पाहिजे. मुलांना सहजपणे मोकळेपणानं त्यांना शंका विचारण्याचं स्वातंत्र्य पाहिजे. मुलांना सहजपणे असं वाटलं पाहिजे की मी शंका विचारलं तर काय रागवणार मला, त्याला जे नाही तर मग मुलं प्रश्नच विचारणार नाहीत. आपल्याला प्रश्न विचारणारे नागरिक तयार करायचे लोकशाहीमध्ये. आणि म्हणून या ठिकाणी वातावरण आपल्याला लोकशाहीयुक्त वातावरण पाहिजे. नंतर वैयक्तिक भेद आणि बहुसांस्कृतिकत्व म्हणजे विद्यार्थ्यामध्ये वेगळ्या प्रकारचे भेद असतात. शारीरिक भेद आहेत, बौद्धिक भेद आहेत, अभिरुचीविषयक भेद आहेत, अभिवृत्तीविषयक भेद आहेत. हे सगळे भेद लक्षात घ्यायलाच पाहिजे शिक्षकाला. शिक्षकाला असं करून चालत नाही. मी मगाशी म्हणत माझं आपण काय करतो, सरासरी विद्यार्थी डोळ्यासमोर ठेवून जे शिक्षण देतो बऱ्याच वेळेला घोटाळे होतात. कमी क्षमतेचा मुलगा असेल, बौद्धिक क्षमतेचा मुलगा असेल, त्याला समजत नाही, त्याचाही विचार करावा लागतो. जी अति शार्प मुलं असतात, त्याला कुशाग्र मुलं असतात, तेही वर्गात 2-3 एखाद्या दुसरं मुलगा असणे शक्यत असते, त्याचाही विचार करावा लागतो. त्याला वेगळ्या पद्धतीने काहीतरी असाइनमेंट द्यावं लागतील तुम्हाला. जी मुलं काही कळत नाही त्यांना वेगळा विचार करावा लागेल. या सगळ्या त्याच्या भेदांचे लक्षात घ्यावं लागतं आपल्याला. म्हणजे अभिरुची वेगळी असते, त्या आपल्याला त्यांना अध्ययनविषयक अभिरुची निर्माण करावी लागेल. आणि बहुसांस्कृतिकत्व ही लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या वर्गात आलेली मुलं वेगळ्या जनसमूहातून आलेली आहेत, वेगळ्या समाजातून आलेली आहेत, वेगळ्या कल्चरमधून आलेली आहेत. आणि त्यामुळं त्यांचे काही वृत्ती घडलेले आहेत ऑलरेडी. आणि आता ते मला कदाचित त्या वृत्ती तुम्हाला नको आहे, त्या तुम्हाला वृत्ती नको आहेत. आपल्याला तुम्हाला काही चुकीच्या पण असू शकतात काही गोष्टी, तर त्या नको असतील. तर एक लक्षात घ्या की ह्या सगळे वेगळ्या प्रकारची मुलं आहेत, ह्याचे लक्षात घेतलं पाहिजे. वेगळ्या संस्कृतीचा आता तर आपण असं म्हणतो आहे नवीन ह्याच्यामध्ये मल्टीकल्चरलिझममध्ये की आपण काय करतो आता की त्याचा सन्मान करतो. म्हणजे वेगळ्या कल्चरचा देखील सन्मान करतो. त्याची हेटाळणी करून चालणार नाही, त्याला हिडीसपिडीस करून चालणार नाही. जर समजा काय चुकीचं असेल तर हळू सावकाशपणे त्याला ते समजावून दिलं पाहिजे की नाही हे चुकीचं आहे म्हणून. परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही संस्कृतीची हेटाळणी करणं अपेक्षित नाही. नंतर अध्ययनशैलीतील विविधतेची दखल. म्हणजे विद्यार्थी जे असतं, काही विद्यार्थ्यांना ऐकून चांगलं समजतं, काही विद्यार्थ्यांना पाहून चांगलं समजतं, काही विद्यार्थ्यांना बहुतेकांना कृतीतून चांगलं समजतं. असा क्रम असाच आहे. कृतीतून चांगलं समजतं, नंतर मग पाहून चांगलं समजतं आणि नंतर ऐकून चांगलं समजतं. परंतु काहींच्या बाबतीत असं होऊ शकतं की ते कदाचित वेगळ्या पद्धतीने त्यांना समजतं. तर त्याचाही थोडंसं आपल्याला त्याची दखल घेणं आवश्यक असतं. आणि विद्यार्थ्याप्रती प्रेमळ दृष्टिकोन असला पाहिजे. एक लक्षात घ्या की मुलं केवळ प्रेमानंच सुधारतात. आपल्याला शेवटी काय करायचं आहे, आपल्याला शेवटी अध्ययन त्यांचं व्हायचं म्हणजे काय व्हायचं आहे, एका दृष्टीनं वर्तन बदलायचं आहे. आणि हे जर व्हायचं असेल तर त्यांना प्रेमळपणानंच ते होईल. शिक्षण होणार नाही, रागावून होत नाही, चिडवून होत नाही, हे 100% खात्री बाळगा. कारण मारून जर माणसं सुधारली असती तर मग पोलीस स्टेशनमधून बाहेर पडलेले गुन्हेगार साधू संत झाले असते ना. असं होत नसतं, लक्षात घ्या. तर प्रेमानंच सुधारतात माणसं, प्रेमानंच मुलं सुधारतात. आणि विशेषतः शालेय मुलांच्या बाबतीत तरी किंवा कॉलेजमधली सुद्धा त्यांना एक भावनिक ओढ असते शिक्षकाबद्दल. खालच्या वर्गात तर भावनिक सुरक्षिततेचीच गरज असते, प्रेमाचीच गरज असते. आणि ही गरज आपण शिक्षकांनी भागवावी अशी अपेक्षा असते, लक्षात घ्या. तर त्या दृष्टीनं आपण विचार केला पाहिजे आणि विद्यार्थ्याप्रती आपला नेमन दृष्टिकोन प्रेमळ असला पाहिजे. आता या संदर्भात सुद्धा आपल्याला काही प्रश्न, काही अशी गोष्टी सांगितल्या जातील, विधानं केली जातील आणि हे कुठल्या अध्यापन तत्वाशी संबंधित आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारला. म्हणून हे सगळी तत्त्व तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. नंतर अध्यापनाची सूत्र असतं, जे तत्त्व आहेत काही सूत्र आहेत. म्हणजे अध्यापन करताना काय करायचं असतं पहा, तर ज्ञाताकडून अज्ञाताकडे, म्हणजे माहीत असलेल्या गोष्टीकडून माहीत नसलेल्या गोष्टीकडे या क्रमानं आपल्याला जायचं असतं. म्हणजे आपण म्हणून काय करतो बघ, शिकवताना सुद्धा सुरुवातीला मुलांना आपल्याला तुम्हाला हे माहीत आहे की नाही, आता आपण त्याच्या पुढचा भाग बघू, किंवा हे तुम्हाला झालेलं आहे, आता अशा पद्धतीची तुम्हाला माहिती आहे, आता आपण ते थोडीशी ह्याच्यापेक्षा वेगळी पण ह्याची संबंध अशी माहिती पाहणार आहोत. म्हणजे अशा दिशेने आपण जात असतो, लक्षात घ्या, जाणं अपेक्षित असतं. नंतर मूर्ताकडून अमूर्ताकडे. लक्षात घ्या की मूर्त गोष्ट समजणं सोपं असतं, म्हणजे पहिली गोष्ट लगेच पटकन लक्षात येते, परंतु अमूर्त गोष्ट लवकर समजत नाही. म्हणजे तुम्ही समजा चौरस दाखवला आणि त्याला चौरस म्हणतात म्हणलं तर पटकन कळतं, पण नुसतंच म्हणलं की ABCD स्क्वेअर तर ते समजत नसतं. म्हणून अगोदर तुम्हाला काय करावं लागतं की मूर्त ज्या दिसणाऱ्या गोष्टी आहेत त्या अगोदर दाखवणं आणि मग अमूर्त गोष्टीकडे जाणं. म्हणून खालच्या वर्गामध्ये, विशेषतः खालच्या वर्गामध्ये आपण काय करतो पहा,
की शाळेमध्ये वगैरे नाही का आपण शाळेत शिकवतो की त्याचं आकृतीच दाखवतो त्यांना, की पुस्तक दाखवतो की आयताकृती टेबल आयताकृती आहे किंवा दरवाजा आयताकृती आहे किंवा असं जे दाखवत असतं. नंतर हे चौरस गोष्टी दाखवतो, वर्तुळाच्या प्रत्यक्ष वस्तू दाखवतो खालच्या वर्गामध्ये. वरच्या वर्गात काही गरज पडत नाही, कारण हळूहळू मग आपण काय करतो, अमूर्त गोष्टीकडे जातो. इवन 5वी-6वीमध्ये आपण सांगतो त्रिकोणाच्या 3 कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश असते. मुलांनो हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. मग आपण काय करतो की मुलांना सांगतो की बघा मोजा सगळ्यांनी, हा कोण मोजा तो कोण मोजा, करा बेरीज. मग ते मोजतात आणि येते 180. हे तिथं प्रत्यक्ष करतो आपण. पण आता वरच्या वर्गात जाताना तिथं आपण प्रमेय घेतो, म्हणजे तिथं काही प्रत्यक्ष कृतीसुद्धा करत नाही. तिथं आपण काय करतो, प्रमेय, म्हणजे तिथं अमूर्त असतं. लक्षात घ्या, नॉट नसते तिथं, गरज नसते, वेगळे आपण सिद्ध करत असतो त्या ठिकाणी. तर सुगमाकडून दुर्गमाकडे म्हणजे सोप्याकडून अवघडाकडे जायचं असतं. कारण जर समजा आपण अवघडाकडून सोप्याकडे जायचा प्रयत्न केला तर मग मुलगा पळूनच जाईल वर्गातून. म्हणून पहिल्यांदा सोपं, की हळूहळू त्याचा आत्मविश्वास वाढत जातो, त्याला वाटतं मला समजतं, मला येते असं वाटायला लागतं, आणि मग तो मुलगा हळूहळू पुढे जातो. एक उदाहरण तुम्हाला सांगतो, थोडंसं विषयांतर करून आपल्याशी. एक मध्ये गेल्या वर्षीची गोष्ट आहे, मला वाटतं माझ्या फेसबुकला एक पोस्ट आली होती. एक विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळालं मेडिकलला. लक्षात घ्या, मेडिकलला ॲडमिशन मिळालं, गव्हर्नमेंट मेडिकलला. म्हणजे चांगली मुलगी असली पाहिजे, अभ्यास हुशार असली पाहिजे. आणि तिथे फेसबुकवर पोस्ट टाकली की मी त्या कॉलेजमध्ये गेले आणि त्या कॉलेजच्या लायब्ररीमधल्या पुस्तकांची जाडी आणि हे सगळं बघितलं आणि मी घाबरून गेले. मी आता मेडिकल कॉलेज सोडायचा विचार करते. लक्षात घ्या, ही एक धास्ती आहे. असं जर झालं समजा तर मग मुलगा पळून जाईल ना. तर त्याला असं वाटलं नाही, हे जमतं, हे सोपं आहे, काही अवघड नाही. मग आम्ही तिला थोडंसं प्रोत्साहन वगैरे दिला. हा भाग पुढचा भाग झाला. पण तिथं मुलगी मोठी होती, लक्षात घ्या. मग आपल्याकडे तर मुलं आहेत, शाळा कॉलेजमधली मुलं आहेत. ह्या मुलांनासुद्धा काय करतं, लक्षात घ्या, पहिल्यांदा सोपं आणि हळूहळू. नाही तर काय समजा आता मुलगा आहे आणि त्यांनी आला की त्याला मॅथमॅटिक्स घ्यायचं आहे, SYBS पहिल्या वर्षी काढलं आणि त्याला आता स्पेशलाइजकडे जायचं आहे, त्याला मॅथमॅटिक्स फिजिक्स घ्यायचं. त्याला वाटलं पाहिजे ना, मला जमू शकतं हे. नाही तर मग तो येणारच ना तुमच्या क्लासलाच बसणार, नको ते मॅथमॅटिक्स नको, मी दुसरा विषय निवडतो, बायोलॉजी घेतो. असं होतं का? बायोलॉजी घ्यायला हरकत नाही किंवा कुठला विषय घ्यायला हरकत नाही, पण हे जमत नाही म्हणून ते नको, ते आवडतं म्हणून त्यांनी घ्यावा, अशा अर्थानं. नंतर विशिष्टाकडून सामान्याकडे, म्हणजे आपण साधारणपणे काय करतो की शाळेमध्ये सर आपल्याला नियम सांगतात आणि मग त्याची उदाहरणं देतात. तर हीच चुकीचं आहे, लक्षात घ्या. तर अगोदर उदाहरणं, त्या उदाहरणावरून नियमाकडे येणं अपेक्षित असतं. अगदी आपल्या व्यवहारातलं एक उदाहरण मी तुम्हाला सांगेन. साधारण आपण 2-4 मित्र चहाला गेलो, आपले गँग अशी आपण कल्पना करूया आणि आपण जातो, चहाला जातो. आणि असं होतं की काय होतं की आपण एकजण कोणतरी चहा आज पैसे दिले चहाचे, दुसऱ्याची दुसऱ्याने दिले, तिसरं असं आपापसात ठरलंच, म्हणजे ते न कळत किंवा ते ठरलेलं असतं आपलं. पण आपल्याकडे असं लक्षात येतं की एक मुलगा जो आहे त्यापैकी हा प्रत्येकाला तो टाळतो आहे. आपण 1दा बघतो, 2दा बघतो, 3दा बघतो, 4दा बघतो आणि मग असं करतो की मग आपण त्या निष्कर्षाला अरे नाही तो चुकार आहे बरं का, तो प्रत्येक बिल चुकवतो. म्हणजे हे आपण काय केलं, हा जो निष्कर्ष काढला, हा निष्कर्ष कशावरून काढला, 1, 2, 3, 4, 5, 6 अनुभवावरून काढला. तसंच असतं, लक्षात घ्या. ही वेगवेगळी उदाहरणं असतात आणि त्या उदाहरणावरून मग नियमाकडे जायचं असतं. नियम अगोदर करून उदाहरणाकडे जायचं नाही. बऱ्याच वेळा आपण काय करतो की नियम आपल्या मनाने तयार करतो किंवा कोणते सांगितलं असतो आणि तो सगळ्याला लावत बसतो आपण. अमुक माणसं नालायक असतात, अमुक हुशार असतात, राजकारणी माणसं नालायक असतात, आपणच ठरवलं ते. लक्षात घ्या, खूप लोकांचं निरीक्षण करा, त्याच्यावरून त्या निष्कर्षाला घ्या, असा अर्थ त्या ठिकाणी. नंतर पूर्णाकडून भागाकडे, म्हणजे जसं आता की आपल्याला समजा सायन्समधले काही गोष्टी शिकवायच्या असतील तर आपण काय कसं लॉजिकल विचार केला तर पहिल्यांदा ॲटम येतो, नंतर मॉलिक्यूल येतं, नंतर मग कंपाऊंड येतं, असं ह्या क्रमाने येतं. पण शिकवताना मात्र आपल्याला काय करावं लागतं, उलटे घ्यावं लागतं. जी माहिती दिसणारी गोष्ट कोणती आहे तर मेटल आहे किंवा धातू आहे किंवा ते काही कंपाऊंड आहे, ते अगोदर दिसणार आणि त्याच्यावर नंतर मग ॲनालिसिस करत जातो आपण. मग नंतर छोट्या छोट्या गोष्टीकडं, समजा मला शरीर शिकवायचं, शरीरातले काय त्या एखाद्या इंद्रियाची माहिती शिकवायची आहे, तर मी डायरेक्ट त्या इंद्रियाची माहिती शिकवण्याची पहिल्यांदा सगळी बॉडी दाखवणं, त्या बॉडीतलं ते ठिकाण जाणं आणि मग ते जे काही इंद्रिय त्याचे जे पुन्हा छोटे छोटे पार्ट आहेत ते दाखवणं, ह्या क्रमानं जायचं, लक्षात घ्या. म्हणजे पहिल्यांदा सगळी बॉडी म्हणजे होल अगोदर आणि नंतर हळूहळू आपण छोट्या गोष्टीकडे जातो, म्हणून पूर्णाकडून भागड, अशा अर्थानं. तर मानसशास्त्रीय तत्वाकडून तार्किकतेकडे, म्हणजे लॉजिकल. बऱ्याच वेळा असं वाटतं की आपल्याला लॉजिकली हे मग अशी म्हणलं तुम्हाला, अणु रेणू वगैरे असं जाणं हे लॉजिकल आहे,
पण ह्या क्रमानं जायचं नाही तर आपल्याला सायकोलॉजिकल क्रमान म्हणजे सोप्याकडून अवघडाकडे हा सायकोलॉजिकल क्रम असतो. ही जी सूत्र सगळी आहेत ही मानसशास्त्रावर आधारलेली आहेत. आता ह्या अध्यापनावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत? तर पहिला एक घटक म्हणजे शिक्षक. आता शिक्षकाचे कोणकोणत्या गोष्टी आपल्या अध्यापनावर परिणाम करतात? सहज समजण्यासारखं तुम्हाला आहेत, मी थोडंसं वेगानं जातो. शिक्षकाचं व्यक्तिमत्व. शिक्षकाचं व्यक्तिमत्व जर प्रभावी असेल, प्रसन्न असेल, विद्यार्थीप्रिय असेल तर काय होतं पहा की विद्यार्थी स्वतःहून अध्ययन करायला उत्सुक होतात. अन्यथा जर शिक्षकच मरगळलेला असेल, विद्यार्थ्यामध्ये अप्रिय असेल तर मग निश्चितपणे विद्यार्थी त्या शिक्षकाकडे लक्ष नाही. शिक्षकाकडं म्हणजे त्या विषयापेक्षा शिक्षकाकडं लक्ष न देण्याच्या प्रवृत्तीमुळं त्या विषयाकडे लक्ष जात नाही. मग विषयाचं अध्यापन त्याचा परिणाम होतो. नंतर शिक्षकाचा प्रामाणिकपणा. आता प्रामाणिकपणा शिक्षकाचा म्हणजे कसा? प्रामाणिकपणा म्हणजे मी वेगळ्या अर्थाने शब्द वापरले. प्रामाणिकपणा याचा अर्थ असा त्याची आपल्या व्यवसायाची निष्ठा, आपल्या विषयाची निष्ठा आणि आपल्या विद्यार्थ्याची निष्ठा ह्या असल्या पाहिजेत. नक्की त्याला असं वाटलं पाहिजे नाही हे विद्यार्थी माझ्या आहेत आणि ही विद्यार्थ्यांना मी सुधारू शकतो, मी ह्याला शिकवू शकतो, मी विद्यार्थ्याला घडवू शकतो आणि ह्या माझ्या विद्यार्थ्याची क्षमता आहे. अशा प्रकारे विश्वास त्याच्याकडे असला की मग बऱ्याचशा गोष्टी सोप्या होतात. तसंच त्याचा विषयावर विश्वास पाहिजे की हा विषय चांगला आहे, मला हा विषय शिकवता येतो. त्या विषयात त्यांनी प्रामाणिकपणे खूप अभ्यास केला असला पाहिजे, ज्ञान घेतलं पाहिजे, सतत अद्ययावत ठेवलं पाहिजे. अशा अर्थानं त्याचाही निश्चितपणे त्याच्या अध्यापनावर परिणाम होतो अशा अर्थानं. नंतर आशय प्रभुत्व म्हणजे तोच म्हणलं की तुम्हाला त्या विषयात जे काही आशय आहे तो आशयावर त्याचं प्रभुत्व असावं लागतं. शिक्षकाचं आशय प्रभुत्वच नसेल तर मग निश्चितपणे तो विद्यार्थ्यावर काय शिकवणार? तो सरळ साधी गोष्ट आहे. नंतर त्याचं मानसिक स्वास्थ्य. जर शिक्षकाला मानसिक स्वास्थ्य नसेल तर तो लक्षात घ्या शिकवणं हीच गोष्ट अशी आहे. लक्षात घ्या इतर व्यवसायामध्ये शिक्षकाच्या व्यवसायामध्ये हा मोठा फरक आहे. तर इतर व्यवसायामध्ये सुद्धा मानसिक अवस्थेचा परिणाम होतो. त्या कुठलंही काम असो. समजा जिल्हा परिषदमधला क्लार्क जर असला त्याच्याही मानसिक स्वास्थ्याचा परिणाम त्याच्या दररोजच्या कामावर होतो. परंतु इथं मात्र तो परिणाम जास्त होतो, तो दिसतो. कारण तुम्ही विद्यार्थ्यासमोर उभा राहिलेला असता. पुढं तुमच्या 50, 60, 70, 80 मुलं आहेत तुमच्या आणि त्याच्या पुढंच मी उभा राहून बोलत असता. तुमचा प्रत्यक्ष त्या मुलांशी संबंधित असतो आणि म्हणून त्याचं मानसिक स्वास्थ्य जर चांगलं नसेल तर तो बोलू शकत नाही, चांगलं शिकवू शकत नाही, ते लक्षात राहत नाही वगैरे वगैरे. अशा सगळ्या मानसिक गोष्टी सगळ्या बिघडून जातात. नंतर अध्यापन प्रभुत्व म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की विषय मला चांगला माहिती आहे, माझं विषयावर प्रभुत्व आहे, परंतु मला अध्यापन नाही करता येतं. असं असूनही चालणार नाही. कारण अध्यापन प्रभुत्वही पाहिजे. कारण काही टीचिंग स्किल्स असतात, ते स्किलवर मास्टरी असली पाहिजे. अन्यथा मग काय उपयोग नाही. कारण तिथे काही तुम्हाला तुमच्या ज्ञानाचं प्रदर्शन करण्यासाठी ठेवलेलं नाही. लक्षात घ्या किंवा तुम्ही ज्ञानाचं प्रदर्शन करणं हे अपेक्षित नाही आहे. विद्यार्थ्याला समज तुमच्या कृतीचा संबंध विद्यार्थ्याच्या अध्ययनाशी आहे आणि म्हणून मग अध्यापन आणि होतं बऱ्याच वेळा असं. मी असं पाहिलेलं आहे काही शिक्षक की खूप ते बुद्धिमान असतात, ज्ञानी असतात, परंतु ते विद्यार्थ्यापर्यंत जे पोहोचायला पाहिजे ते पोहोचू शकत नाही. नंतर शिक्षकाचा दृष्टिकोन जो असतो तो दृष्टिकोन कसा लागतो, समाजाप्रती विद्यार्थ्याप्रती दृष्टिकोन कसा आहे. तर हा पॉझिटिव्ह दृष्टिकोन जर असेल म्हणजे मी मग अशी म्हणलं तुम्हाला की मी बदल घडवू शकतो, ह्या विद्यार्थ्यांमध्ये बदल घडवू शकतो, समाजामध्ये बदल घडवू शकतो, अशा प्रकारचा दृष्टिकोन असेल तर निश्चितपणे त्याचा चांगला परिणाम त्याच्या अध्यापनावर होत असतो. आता दुसरा घटक आहे तो विद्यार्थी. हा विद्यार्थी जो घटक आहे तर विद्यार्थ्याचा कसा परिणाम होतो म्हणजे लक्षात घ्या आपण अध्ययनावर म्हणत नाही, आपण अध्यापनावर कसा परिणाम होतो. विद्यार्थी संख्या पहिल्यांदा विद्यार्थी संख्या जर वर्गात जास्त असेल तर थोडा त्रास होतो. कारण मग तेवढं लक्ष ठेवता येत नाही शिक्षकाला. म्हणजे असं व्हायला पाहिजे. लक्षात घ्या ज्या शिक्षक शिकवतात त्या त्यांची नजर ना शेवटच्या विद्यार्थ्याच्या डोळ्यापर्यंत भिडली पाहिजे. प्रत्येकाला मुलाला असं वाटलं पाहिजे की शिक्षक माझ्याकडे पाहत आहेत. एवढीच संख्या विद्यार्थी असली पाहिजे. फार मोठा वर्ग असेल, लंबोळका वर्ग असेल, पाठीमागं मुलं बसली आहेत, काय मुलाला दिसत नाही, मुलगा मला दिसत नाही, मी ते बोलतो इथं, तर काय उपयोग होत नाही. म्हणजे विद्यार्थी संख्येचा काय परिणाम होतो. नंतर विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातली सांस्कृतिक आणि सामाजिक दरी. जर विद्यार्थी एका समाज गटातला असेल आणि सांस्कृतिक गटातला असेल आणि शिक्षक वेगळ्या गटातला असेल तरी म्हणजे कसं अर्थानं पहा एक शहरी शिक्षक आहे, अगदी तो शहरातच वाढलेलं आहे सगळं आणि ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत, तर ते त्याच्यामध्ये सामाजिक दरी जर असेल ना तर त्याचा खूप प्रतिकूल परिणाम अध्यापनावर होतो. ते विद्यार्थ्यांना वाटतच नाही आमचे शिक्षक आहेत आणि मग ते तसं जर वाटलंच नाही, विद्यार्थी शिक्षकाबद्दल ॲफिनिटी वाटली नाही तर सगळंच पुढचं कोलॅप्स होऊन जातं, फार मोठा. आणि त्याचबरोबर काय होतं त्या शिक्षकाचा पण प्रॉब्लेम असा असतो
की त्यांना ज्या ह्याच्यात तो वाढलेला आहे तीच उदाहरणं, तीच कल्चर, त्याचीच उदाहरणं सगळी देत असतो आणि ती उदाहरणं मग या मुलांना सूट होत नाहीत आणि मग ते जे काही अपेक्षित जे घडायचं आहे ते घडत नाही. नंतर विद्यार्थ्यांची क्षमता, जर विद्यार्थ्यांची क्षमताच जर कमी असेल तर निश्चितपणे त्याचा परिणाम होतो, ते उघड आहे. नंतर विद्यार्थ्याची अभिरुची, जर विद्यार्थ्यांना आवडच नसेल त्या विशिष्ट विषयाची, विशिष्ट घ्यायची, तर निश्चितपणे प्रतिकूल असा परिणाम त्याच्यावर होत असतो, लक्षात घ्या. नंतर व्यक्तिगत भेद, म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये जे वेगवेगळे भेद असतात त्या भेदांचा सुद्धा परिणाम होत असतो. ते आपण जरा थोडंसं नंतर बघूया. आणखी आता हे जो काही कोणते घटक आहेत अध्यापन करणारे, तर दृक साधनं, श्राव्य साधने, दृकश्राव्य साधनं, म्हणजे अध्यापनाची साधनं जी आहेत त्या अध्यापनाच्या साधनांचा देखील, म्हणजे तिथे किती मुळात साधनं किती उपलब्ध आहेत हा पहिला भाग. जी आहेत त्यामध्ये दृक साधनं आहेत का, श्राव्य आहेत का, दृकश्राव्य आहेत का. आता ही जी साधनं आहेत ह्या साधनांचं एक वर्गीकरण पुढे मी तुम्हाला दिलेलं आहे, ते पहा. इतकी साधनं आहेत की सगळी तुम्ही लक्षात ठेवा असं नाही, पण याला माहीत असेल तुम्हाला. आणि यातली बरीचशी साधनं पर्टिक्युलर मी तुम्हाला सांगेन. हा जो पहिला कॉलम दिसतो तुम्हाला प्रक्षेपित साधनाचा, की स्लाईड प्रोजेक्टर असेल, फिल्म स्ट्रिप प्रोजेक्टर आहे, इपिडायस्कोप आहे, शीर्ष ओव्हरहेड प्रोजेक्टर आहे. ह्यातले हे चारही जे आहेत ते आता पूर्ण आउटडेट आहेत, त्यामुळे त्याचा फार विचारच करू नका. LCD प्रोजेक्टरच फक्त सध्या उपलब्ध आहे आणि त्याचाच उपयोग फक्त होतो. आता फक्त LCD प्रोजेक्टरचा फक्त कसा उपयोग करावा किंवा काहीच्या संदर्भात फक्त विचार करा, बाकी ह्याचा काही विचार करू नका, कारण हे चारही पूर्ण आउटडेटेड आहेत, त्याचा काही उपयोग नाही. अप्रक्षेपित साधनामध्ये चित्र, फलक, नकाशे, प्रतिकृती, बाहुल्यांचे खेळ हे विशेषतः शाळा कॉलेजमध्ये जास्त नाही, शाळेमध्ये जास्त होत असतात, कॉलेजमध्ये फारसं. पण कॉलेजमध्ये नकाशा आणि फलक हा जो मात्र याचा निश्चितपणे चांगला उपयोग होतो. नंतर रेडिओ आणि ध्वनिमुद्रक, ज्याला आपण टेप रेकॉर्डर म्हणतो. आता आपण टेप रेकॉर्डरही वापरत नाही, आता तर आपण सगळं मोबाईलवरच वापरतो. पण पूर्वी असं होतं की रेडिओ आणि ध्वनिमुद्रक ही देखील साधनं होती, कारण टेप रेकॉर्डर सगळ्या प्रार्थना असेल, समजा मला चांगली कविता म्हणता येत नाही आणि ते कविता चांगलं चालेल म्हणली तर विद्यार्थ्यांना आवडेल असं वाटत असेल, तर मी काय करू शकतो, एक टीचर दुसऱ्या का चांगल्या शिक्षकाकडून नाही किंवा चांगल्या कोणाकडून तर ती चांगली गाऊन घेतो, तो टेप करून आणेल, वर्गात वाजवेल आणि मग तो शिकवेल. नंतर सामुदायिक काही कार्यक्रम त्यासाठी टेप रेकॉर्डर उपयोग पडतो, रेडिओचे वगैरे वेगवेगळे कार्यक्रम त्याचा उपयोग होऊ शकतो वगैरे वगैरे. मग याचं काही फारसं ह्याच्यावर तुम्ही जास्त भर देऊ नका, याचा फारसा विचार नका करू फारसा. ही जी साधने त्याचं वर्गीकरण दिलं ते मात्र थोडंसं लक्षात ठेवा. हे जे त्याच्या परिणामकारकतेचं वर्गीकरण आहे, ही सगळी साधनं जी पहिली तुम्हाला दाखवली ती पुढची स्लाईड ही याच्यामध्ये काय केलं आहे की सगळ्यात परिणामकारकतेचं वाढ म्हणलं आहे आणि त्याचं बाण खाली दाखवलेलं आहे. म्हणजे सगळ्यात परिणामकारक साधन कोणतं आहे तर प्रत्यक्ष जीवनानुभव, नंतर प्रत्यक्ष वस्तुदर्शन, त्याच्यापेक्षा थोडंसं खालचं कोणतं असेल तर प्रत्यक्ष वस्तुदर्शन, नंतर प्रात्यक्षिकं, नंतर डेमॉन्स्ट्रेशन्स, म्हणजे वर्गात आपण समजा तर प्रयोगशाळेत केलं तर म्हणजे मुळात म्हणजे बाहेर प्रत्यक्षच तुम्ही बाहेर फील्डवर काम केलं ते जास्त चांगलं, पण ते करता येत नाही. तर प्रत्येक वस्तू वर्गात आणून दाखवलेली आहे त्या ठिकाणी, ते प्रत्यक्ष वस्तू दाखवल्या, ती प्रत्येक वस्तू दाखवली ती वस्तुदर्शन आहे. नंतर त्याची प्रत्यक्ष प्रात्यक्षिक केली लॅबोरेटरीमध्ये त्याच्यापेक्षा कमी, आणि मग प्रॅक्टिस ते शक्य नाही, मग कमीत कमी वर्गात काय केलं तुम्ही डेमॉन्स्ट्रेशन केलं त्या एखाद्या एक्सपेरिमेंटचं ते. नंतर हा जो काय शैक्षणिक प्रदर्शन आहेत, दूरदर्शन, हे सगळं हळूहळू त्याची कमी होत जातं आणि शेवटी मग शेवटचं म्हणजे शब्द, म्हणजे नुसतं आपण बोलणं हे कमी परिणामकारक आहे आणि सगळ्यात परिणामकारक आहे तर जीवनानुभव हे सर्वात परिणामकारक आहे. आता अध्यापनावर परिणाम करणारे आणखी कोणते घटक आहेत, जसं मी काय केलं तुम्हाला, अध्यापन परिणाम करणारे घटक शिक्षक, विद्यार्थी, अध्यापनाची साधनं आणि आता अध्यापनासाठीचं वातावरण. आता या अध्यापनाच्या वातावरणामध्ये संस्था असेल, ज्या संस्थेमध्ये तुम्ही शिकता त्या संस्थेचे ध्येय धोरणं कशी आहेत, काय आहेत, आणि त्याचप्रमाणे मग त्याप्रमाणे सगळी ती शाळा चालत असल्या ते संस्था जर अशी असेल किंवा फारशी काही प्रामाणिक नसेल किंवा काही फारसं त्याला त्या संस्था चालकाला जर काही शिक्षणामध्ये फार रस नसेल तर मग काही फारसं अकॅडमिक काही वातावरण राहत नाही, सगळं वातावरण बिघडून जातं. केवळ एखाद्या कारखाना किंवा एखादं चालू उत्पन्न साधन अशा पद्धतीने जर संस्था चालत असेल तर मग काही फारसं त्यातनं चांगलं शिक्षण होत नाही, अध्यापन होत नाही. न शाळेची इमारत चांगली असली पाहिजे,
त्या ठिकाणी ती जी इमारत आहे तर जो परिसर असतो म्हणजे ज्या भागामध्ये काय असते त्या आसपास जर कुठे थिएटर असेल, कुठे मार्केट आहे वगैरे त्या सगळा गोंधळ आहे, तर त्याचा परिणाम निश्चितपणे प्रतिकूल असा परिणाम अध्यापनावर होतो. कारण सगळं आवाज येतो, रस्त्याचं वाहन गेलं की शिक्षक वर्गात बोलत असतात आणि तिकडे वाहन चाललेलं असतं, तिकडे मुलाचं लक्ष जातं किंवा आवाजाने डिस्टर्ब होतं, पुढचं ऐकायला येत नाही मुलांना वगैरे वगैरे. जर वर्ग खोल्या जे आहेत त्याच्यात तुमच्या स्पेशियस असल्या पाहिजेत, ज्याला व्हेंटिलेशन चांगलं असलं पाहिजे की जेणेकरून मुलगा प्रसन्न राहील. कारण जर तुम्ही शारीरिकदृष्ट्या प्रसन्न असेल, सगळं व्यवस्थित असाल तर शिकू शकाल, विद्यार्थी शिकू शकेल. आणि म्हणून यासाठी वर्ग खोल्या देखील आवश्यक असतात. नंतर ग्रंथालय, त्या महाविद्यालयातले किंवा ज्युनियर कॉलेज असेल किंवा शाळा असेल तिथलं ग्रंथालय किती समृद्ध आहे त्याचाही अध्यापनावर लक्षात घ्या. मी त्याचं अध्यापनावर म्हणतो आहे, त्याच्या अध्ययनावर तर होईल पण अध्यापनासुद्धा त्याचा परिणाम होत असतो. कारण त्या ग्रंथालयामध्ये जर चांगली पुस्तकं असतील, तुम्ही जे शिकवता, जे विषय शिकवता त्या विषयाचे संदर्भ पुस्तकं असतील मुलं वाचण्यासाठी, तुम्हाला शिक्षकाला वाचण्यासाठी, तरच त्या विषयाचं अध्यापन चांगलं करू शकेल आणि विद्यार्थ्याचं अध्ययन देखील चांगलं होईल. तर प्रयोगशाळा, क्रीडांगण, बाग, संगणक कक्ष आणि सभागृह ह्या सगळ्या म्हणजे गोष्टी ज्या असतात या सगळ्या अध्यापनासाठीचं वातावरण जे आहे ह्या वातावरणाचा देखील एकूण अध्यापनावर परिणाम होतो. म्हणजे या ठिकाणी संगणक कक्ष आहे किंवा सभागृह असेल, असं वाटेल आपल्याला सर याचा काय संबंध आमच्या लक्षात घ्या. याच तुमचं टीचिंग जे आहे की संपूर्ण आपण शेवटी टीचिंग कशाला म्हणलेलं आहे, विद्यार्थ्याच्या वर्तनात होणारा बदल. मग विद्यार्थ्याच्या वर्तनात होणाऱ्या बदलासाठी ज्या ज्या ॲक्टिव्हिटी आपण सगळ्या करतो त्याला जर आपण टीचिंग म्हणत असू तर त्याच्यामध्ये निश्चितपणे या सगळ्या गोष्टीचा संबंध येत राहतो. आता या ठिकाणी हे सगळं सांगत असताना आणखी एक गोष्ट आपल्याला आपल्या अभ्यासक्रमामध्ये जर काय की हे झालं अध्यापन झालं. आता याच घटकामध्ये म्हणजे अध्यापन अभियोग्यता या घटकामध्ये अध्यापनाचं जे मूल्यमापन आहे तोही त्यात दिलेलं आहे, लक्षात घ्या. आता अध्यापनाचं मूल्यमापन म्हणजे काय पहा, तर शिक्षण प्रक्रियेचे साधारण 3 घटक आहे. एक म्हणजे शैक्षणिक उद्दिष्ट, शैक्षणिक अनुभव आणि मूल्यमापनाची साधन आणि सगळी ती मूल्यमापन प्रक्रिया असते. म्हणजे आपण अगोदर ठरवायचं की काय करायचं आपल्याला, ते काय करायचं हे ठरवणं त्याला आपण म्हणतो उद्दिष्ट. ते साध्य करण्यासाठी जे काही कृती करायची त्याला माझा शैक्षणिक अनुभव आणि ते जे उद्दिष्ट साध्य झाली का नाही ते पाहण्यासाठी जे आपण साधनं वापरतो म्हणजे टेस्ट वापरतो, म्हणजे थोडक्यात परीक्षा घेतो वेगळ्या प्रकारच्या, तोंडी असेल, लेखी असेल, प्रात्यक्षिक परीक्षा असेल, अशा परीक्षा घेतो. त्याला माझं मूल्यमापनाची साधनं हा सगळा भाग असतो. आता हे जे मूल्यमापन प्रक्रिया असते हे कशी पहा, म्हणजे हे खरं म्हणजे ॲक्च्युली कसं आहे की हे मूल्यमापन ही संकल्पना जी आहे डॉक्टर ब्लूमनं आणली आपल्याकडे 1956 साली संपूर्ण जगामध्ये आपण जी पाहत होती. आता याच्यामध्ये काय पाहत म्हणजे आपण शेवटी अध्यापन करायचं तरी कशासाठी, माझ्या आपण म्हणलं की विद्यार्थ्याचं वर्तन बदल व्हायला पाहिजे, अमुक व्हायला पाहिजे. म्हणजे काय व्हायला पाहिजे, तर विद्यार्थ्याच्या असं मांडलेलं त्यांनी की विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करणं हे आपल्या शिक्षण प्रक्रियेचं उद्दिष्ट आहे. मग विद्यार्थ्याचा विकास करायचा म्हणजे काय केलं, हा जो तुम्हाला दिसतो या ठिकाणचा जो हे की हा जे सर्कल आहे ते 3 त्याची अंग आहेत. शारीरिक क्षेत्र आहे, बौद्धिक क्षेत्र आणि भावनिक क्षेत्र. म्हणजे आपल्याला तर काय करायचं आहे, शारीरिक क्षेत्राचा विकास करायचा आहे, भावनिक क्षेत्राचा विकास करायचा आहे आणि बौद्धिक क्षेत्र म्हणजेच शारीरिक विकास, भावनिक विकास आणि बौद्धिक विकास. त्यासाठी काय करायचं तर ही आपली अध्यापन प्रक्रिया चालते. आणि मग अपेक्षित काय मला या ठिकाणी हा विकास झालेला ह्या 3 क्षेत्रामध्ये विकास होणं आपल्याला अपेक्षित आहे. आता हा जो विकास होत असतो ही शारीरिक क्षेत्रातला विकास कसा होतो, भावनिक क्षेत्राला कसा होतो आणि सामाजिक तुमच्या क्रियात्मक क्षेत्रातला कसा होतो या संदर्भात देखील डॉक्टर ब्लूमनं काही तुम्हाला दिलेले आहेत. पहा, ही बोधात्मक क्षेत्र जे आहे म्हणजे ज्याला ज्ञानात्मक क्षेत्र म्हणतो आपण किंवा बौद्धिक क्षेत्र म्हणतो, त्यात काय असतं का, सुरुवातीला समज म्हणजे माहिती होणं, नंतर आकलन होणं, समजणं, नंतर त्याचा उपयोग करता येणं, नंतर एखाद्या गोष्टीचं विश्लेषण करता येणं, नंतर ते एकत्रित करता येणं आणि जे आपण केले त्याचं स्वतः मूल्यमापन करता येणं. ह्या सगळ्या बोधात्मक गोष्टी असतात, लक्षात घ्या. आपला साधारणपणे सगळ्या शिक्षण प्रक्रियेचा आत्तापर्यंतचा जोर जो आहे तो सगळा ह्याच्यावरच राहिलेला आहे. आपण जे शाळेत शिकवतो म्हणजे काय मगाशी म्हणलं तुम्हाला की फक्त त्याला माहीत होणं, त्याला समजून देतो, त्याला उपयोग करता आला पाहिजे, त्याला विश्लेषण करता आलं पाहिजे, त्याला संश्लेषण करता आलं पाहिजे आणि मग तो स्वतः त्याचं मूल्यमापन ही त्याची बौद्धात्मक क्षेत्राची उच्चतम पातळी कोणतं आहे, मूल्यमापन आहे. दुसरं असतं ते भावात्मक क्षेत्र. ही सर्वात खालची पातळी कोणती तर अवधान म्हणजे लक्ष देणं, त्याला प्रतिसाद देणं दुसरा पार्ट,
त्याच्यानंतर मूल्यनिर्णय, नंतर मूल्यांचं संघटन आणि नंतर मूल्य समूह. आता हा जो सगळा भाग आहे हा सगळा भावात्मक क्षेत्रात. मगाशी मी तुम्हाला म्हणलं होतं मगाशी पहा, आपण 3च गोष्टी करत असतो. एक गोष्ट आपण काय करत असतो, विद्यार्थ्याला ज्ञान देतो, विद्यार्थ्याला कौशल्य देतो, कौशल्य विकसित करतो आणि त्याच्या श्रद्धा विकसित करतो. ते हा जो भाग असतो तो हा श्रद्धा विकसित करण्याचा भाग आहे सगळा. काही वृत्ती विकसित करण्याचा भाग असतो. तर हा सगळ्या याच्यामध्ये येतो. नंतर क्रियात्मक क्षेत्रामध्ये अनुकरण पहिली स्टेप, नंतर क्रियाकौशल्य, अचूकता, संधिकरण आणि स्वाभाविकरण. म्हणजे काय पहा, आपण एक सायकल चालवण्याचं उदाहरण घेऊया. पहिल्यांदा समजा एखादा लहान मुलं सायकल चालवायची, तो काय करतो, तो पहिल्यांदा पाहतो कोण कशी चालवतात, दुसरे मित्र कसे चालवतात. नंतर आपण त्या सायकल घेतो, त्याला आपण त्याच्या पाठीमागे सीटला धरतो वगैरे असं, तर त्याला तो चालवायला लागतो, त्याला तो प्रत्यक्ष कृती करतो. नंतर हळू त्याच्यामध्ये अचूकता यायला लागते. ती त्या कृतीमध्ये वेगळ्या कृती असतात. ते हँडल पकडणं असेल, बॅलन्स सांभाळणं असेल, पुढं पाहणं असेल, खाली पॅडल मारणं असेल, ह्या बॅलन्स सांभाळणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी असतात. ह्याला कशा वेगवेगळी त्याची कौशल्य असतात ना, आणि ह्याच्यात हळूहळू त्याची अचूकता यायला लागते. आणि ही सगळी कौशल्य मग पण तो एकत्रित करतो आणि मग त्या ठिकाणी तुमचं त्याचं अध्ययन, त्या क्षेत्रातलं अध्ययन झालेलं असतं. पण तिथं संपत नाही अध्ययन. मग कधी तर तो सायकल चालवायला शिकला, म्हणजे तो आता स्वतः चालवतो आहे, तुमचा आधार न घेता चालवतो आहे, तिथं संपत नाही. तो आता सहजपणे, म्हणजे कुठली जास्त ताकद न लावता, मानसिक श्रम न घेता, शारीरिक श्रम न घेता, सहजपणे जेव्हा चालवावं लागतो त्यावेळेला म्हणतो आपण त्याला चांगली सायकल चालवता येते. ही त्याचं अंतिम टोक येतं, लक्षात घ्या. हिचंसुद्धा मग अशी मला तुम्हाला हे मूल्यसमूह म्हणजे वेगळी जी मूल्य आहेत, मग अशी आपण सुरुवातीला बोललो होतो पहा, की सामाजिक मूल्य असतील, नैतिक मूल्य असतील, राष्ट्रीय मूल्य असतील, अशा प्रकारचे मूल्यसमूह जे आहे हा शेवटी हे अंतिम आहे. हा जो आणि हे मूल्यमापन या ठिकाणी मूल्यमापन शेवटी काय म्हणलेलं आहे, तर स्वतःच्या वर्तनाची चिकित्सा करता येणं हे सगळ्यात बुद्धिमत्तेचं काम असतं. मग ते या ठिकाणी असं म्हणलेलं आहे. आणि आपल्याला या दृष्टीने विचार करायचा आहे. आता परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. लक्षात घ्या की भावात्मक क्षेत्रातलं सर्वात सुरुवातीचे काही स्टेज कोणती आहे, मग ते तुमचे काही पुढचे पर्याय दिले जातील किंवा बोधात्मक कुठल्या ह्या क्षेत्रातले, ते कमीत कमी हा क्रम तरी सगळ्यांनी थोडासा माहीत करून घ्या, लक्षात ठेवा थोडंसं. आता उद्दिष्ट ठरवताना आपण काय केलं पहा, की आत्ता उद्दिष्ट आपण ठरवलं होती की त्या व्यक्तीचा व्यक्ती म्हणून विकास करायचा आहे. कशाचा विकास करायचा, त्याचा बोधात्मक विकास करायचा, त्याचा भावात्मक विकास करायचा, त्याचा क्रियात्मक विकास करायचा, असं म्हणून आपण ते पाहिलं आता. पण याचबरोबर आपल्या अभ्यासक्रमाची उद्दिष्ट ठरवताना, शालेय स्तराची उद्दिष्ट ठरवताना आपलं आणखी एक गोष्ट, कारण मी म्हणलं तुम्हाला की आपण 2 पातळीवर जीवन जगतो. आपण एक व्यक्तिगत पातळीवर जीवन जगतो आणि आपण समाजाचा घटक म्हणून जीवन जगतो. आता जो आपण सगळं शिक्षण प्रक्रियेची उद्दिष्ट पाहिली ते अशा अर्थानं काय, तर त्याचं मुलाचा बोधात्मक विकास करा, भावात्मक करा आणि क्रियात्मक करा, म्हणजे विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करा असं आपण म्हणलं. परंतु केवळ एवढंच करून चालत नाही आपल्याला, तर आपल्याला ही ठरवत असताना याचाही विचार करावा लागतो. म्हणजे या ठिकाणी काय पहा, शिक्षणाची राष्ट्रीय ध्येय काय पहा. मुळात म्हणजे आपल्याकडे माहिती आहे, आपल्या पंचवार्षिक योजना असतात वगैरे, सरकार ठरवते आपल्याला पुढच्या 5 वर्षात अमुक करायचं आहे, ह्या उद्योग क्षेत्रात हे करायचं आहे, शिक्षण क्षेत्रात या ठिकाणी जायचं आहे, हे ते शिक्षणाचे राष्ट्रीय उद्दिष्ट ठरतात. मग हे शिक्षणाचे राष्ट्रीय उद्दिष्ट ठरल्यानंतर मग वेगवेगळ्या स्तराची उद्दिष्ट एकदा ठरली ती उद्दिष्ट राष्ट्रीय, की मग ती गाठायची असतील तर वेगळ्या स्तराने, म्हणजे मग प्राथमिक स्तरावर कोणती, माध्यमिक स्तरावर काय व्हायला पाहिजे, उच्च माध्यमिक स्तरावर काय व्हायला पाहिजे, माध्यमिक स्तरावर काय व्हायला पाहिजे, अशा पद्धतीने. आता हे ठरल्यानंतर आता आपण त्यातलं कुठलं तरी एक घेऊया. समजा या ठिकाणी आम्ही घेतलं की महाविद्यालयीन स्तरावरची उद्दिष्ट की काय ठरली, की बाबा काय आपल्याला काय व्हायला पाहिजे, तर आमचा जो विद्यार्थी आहे त्याला चांगल्या नोकऱ्या मिळायला पाहिजे, किंवा त्याला कार्यक्षम बनला पाहिजे, समाजाला जबाबदार नागरिक बनला पाहिजे, उद्यमशील बनला पाहिजे, त्याच्यामध्ये ह्युमॅनिटी आली पाहिजे, हे आमचं असं ठरलं. मग हे झालं की तो 3 वर्षाचं ते ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर किंवा पोस्ट ग्रॅज्युएट पूर्ण झाल्यानंतर म्हणून आपण पाहतो. पण ते आता मग त्यातलं पहिल्या वर्षासाठी काय करायला पाहिजे, मग पहिल्या वर्षी काय केलं पाहिजे, दुसऱ्या वर्षी काय केलं पाहिजे, तिसऱ्या वर्षी उद्दिष्ट ठरवायची. मग पहिल्या वर्षी उद्दिष्ट ठरल्यानंतर पुन्हा त्या विषयाची पुन्हा विषय जे असतील ते कुठल्या विषयातनं काय करायचं याचं थोडंसं या ठिकाणी लक्षात येईल तुमच्या पाहितं. आपण माध्यमिक स्तर जर घेतलंच लक्षात येईल की माध्यमिक स्तराची उद्दिष्ट ठरली आमची, मग ती जर साध्य करायची असतील मग 7वीत काय करायचं, 8वीत काय करायचं, 9वीत काय करायचं, 10वीत काय करायचं असं ठरलं आमचं. मग हे ठरलं की प्रत्येक वर्गात काय यायला पाहिजे मुलांना. मग आता आम्ही काय केलं, त्यातले पण एक वर्ग एक नमुना म्हणून घेतला मी 9वीचा समजा. मग 9वीच्या उद्दिष्ट ठरली आमची.
त्यातनं मग 9वीचे उद्दिष्ट, 9वीचा मुलगा 10वी जेव्हा जाईल तेव्हा तो कसा असला पाहिजे, त्यात काय काय साध्य व्हायला पाहिजे, मग मराठीत काय साध्य व्हायला पाहिजे, इंग्रजीत काय व्हायला पाहिजे, हिंदीत काय व्हायला पाहिजे, गणितात काय वगैरे वगैरे वगैरे. हे झालं की नंतर पुन्हा तर समजा आपण त्यातला पुन्हा एक विषय घेतला, तर गणितात घेतला आपण. मग गणिताचं 9वीच्या गणित घेतला, त्याची उद्दिष्ट ठरली की 9वी पास झाल्यानंतर गणित त्याला काय आलं पाहिजे, सेट थेरी आली पाहिजे, अमुक आलं पाहिजे, तमुक आलं पाहिजे असं म्हणलं आम्ही. आता त्याच्यामध्ये त्यासाठी आपण काय केलं, त्या पुस्तकामध्ये त्या अभ्यासक्रमामध्ये एक 10 पाठाचा आसपास समजूया आपण, किंवा 20 पाठ आहे असं समजूया. आता पुन्हा मग प्रत्येक पाठाचं उद्दिष्ट मग हे व्हायचं असेल तर पहिल्या पाठाचं उद्दिष्ट आपण साध्य केलं, दुसऱ्याचं साध्य केलं, तिसऱ्याचं साध्य केलं, 20 पाठांचं उद्दिष्ट साध्य. म्हणजे मग गणिताचं उद्दिष्ट साध्य झालं कोणाचं, 9वीच्या गणिताचं उद्दिष्ट साध्य झालं. तसं 8वीचं केलं, तसे 7वीचे उद्दिष्ट केले असतील, म्हणजे तसं मराठी सगळ्या विषयांचे केले. म्हणजे जसे गणितवाल्यांनी आपले उद्दिष्ट साध्य केले, हिंदीवाल्यांनी केली, इंग्रजीवाल्यांनी केली, सगळ्यांनी केली, म्हणजे 9वीची झाली. सगळ्या वर्गाची शिक्षकांनी केली. माध्यमिक स्तराची उद्दिष्ट झाली, माध्यमिक स्तराची उद्दिष्टाची साध्य झाली, प्राथमिकवाल्यांनी साध्य केली, उच्च माध्यमिकवाल्यांनी केली, म्हणजे शिक्षणाची उद्दिष्ट. म्हणजे हा एक सोपान जो आहे तो हा सोपान देखील आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. म्हणजे या ठिकाणी हा जो सगळा प्रकार आहे हे देखील उद्दिष्ट ठरवताना ह्याचा विचार केला जात असतो. आता हे मूल्यमापन जे मग अशी मला हा जे मूल्यमापन आहे, मूल्यमापन प्रक्रिया आहे. मूल्यमापन हे उद्दिष्ट ठरवताना सगळ्या गोष्टी होत असतात. एक तर ब्लूमची टॅक्सॉनॉमी ह्याला म्हणतात. ही पहिले जे आपण पाहिलं की बौद्धिक क्षेत्र, भावनिक क्षेत्र आणि क्रियात्मक क्षेत्र ही ब्लूमची टॅक्सॉनॉमी आहे. आणि हे ते आपण उद्दिष्ट ठरवत असताना ते विचारात घेतो आणि या ठिकाणी ही राष्ट्रीय उद्दिष्ट देखील विचारात घेत असतो. आता मूल्यमापनाचे वेगवेगळे प्रकार आहेत. कोणकोणते प्रकार आहेत, तर एक आकारिक मूल्यमापन. आकारिक मूल्यमापन म्हणजे काय, तर सातत्यानं मूल्यमापन. म्हणजे कॉलेजला मुलगा आला किंवा शाळेत मुलगा आला की मग पहिली काय टेस्ट असेल, 15 दिवसाची टेस्ट घेतली, महिन्यात टेस्ट घेतली असेल, म्हणा 6 तिमाही घेतली, 6 माही, 9 माही, 12 माही, किंवा फर्स्ट सेमिस्टर, मिड सेमिस्टर, ट्युटोरियल्स वगैरे हे सगळे, किंवा तुमचे काय प्रोजेक्ट दिले असतील ते, ह्या सगळं सातत्यानं मूल्यमापन करत गेलो आपण. आणि मग त्याच्यावर आपण एका निष्कर्षाला आलो. त्याला म्हणायचं फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन. आता सध्या आपण 10वीला काय झालं की अंतिम परीक्षा झालीच नाही. मग शेवटी त्यांनी सांगितलं सरकारनं की तुम्ही जे काही 10वी वर्षभरात काही जे मूल्यमापन केलं असेल त्याचे आम्हाला मार्क कळवा. हे जे काही वर्षभर आपण सातत्याने करणं अपेक्षित आहे त्याला म्हणायचं फॉर्मेटिव्ह मूल्यमापन. नंतर समाकलित मूल्यमापन, समेटिव्ह मूल्य. ह्याच्या उलटं की फक्त अंतिम परीक्षा आपण घेतलेली शेवटी, म्हणजे 10वीच्या शेवटी त्याला काय आलं पाहिजे, 9वीच्या शेवटी त्याला काय आलं पाहिजे, 8वीच्या शेवटी काय आलं पाहिजे, म्हणून आपण जी परीक्षा घेतो, लेखी असेल, तोंडी असेल, प्रात्यक्षिक असेल, त्याला म्हणजे समेटिव्ह, म्हणजे अंतिम परीक्षा थोडक्यात येतं. नंतर निदानात्मक मूल्यमापन. निदानात्मक मूल्यमापन म्हणजे काय पहा, तर केवळ त्याला काय येतं हे न बघता, ज्यावेळेला आपण त्याला काय येत नाही किंवा तो कुठं चुकतो हे बघण्यासाठी ज्यावेळेला मूल्यमापन करतो त्याला म्हणायचं निदानात्मक मूल्यमापन. हे सुद्धा आपल्याला करावं लागतं. हे कुठं करावं लागतं, विशेषतः एंट्री लेवलला करावं लागतं. मग अशी मी म्हणलं तुम्हाला की समजा मुलगा 5वीचा शिक्षक आहे आणि 5वीला तुम्ही गणिताची शिक्षकाची कल्पना करूया आणि तुम्हाला असं लक्षात येतं आहे की ह्या मुलांना गणित समजतच नाही, म्हणजे तुम्ही शिकवते समजतच नाही. मग काय करायला पाहिजे आपल्याला, तर तुमचा जो अभ्यासक्रम आहे, तुमचा जो अभ्यास ते समजण्यासाठी काय काय त्याला अगोदर समजलं असलं पाहिजे. तर त्यासाठीची एक टेस्ट तयार करणं आणि मग ते टेस्ट मुलांना देणं. ते टेस्ट मार्क्स वगैरे नाही पाहिजे, तर मार्क्सला फार महत्त्व नाही. ती टेस्ट दिल्यानंतर मुलं कोणत्या चुका करतात त्या चुका शोधणं त्याला म्हणायचं नैदानिक मूल्यमापन. नंतर क्षमताधिष्ठित मूल्यमापन. आता अलीकडे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आता असं म्हणलेलं आहे त्यांनी की कंटेंट जो आहे, अभ्यासक्रम जो आहे हा तुम्ही ज्याला काय म्हणून आपण मीडिया म्हणून वापरा, माध्यम म्हणून वापरा. आपल्याला लॉजिकल थिंकिंग डेव्हलप करायचं आहे. मॅथमॅटिक्स हे लॉजिकल थिंकिंग डेव्हलप करण्यासाठी वापरायचं आहे. भावनिक विकास करण्यासाठी म्हणून कविता वापरायची आहे. कविता महत्त्वाची नाही, कवितेमधून मला करुण रस जे काय असेल किंवा त्याचे काही सहानुभूती, प्रेम, दया, करुणा हे निर्माण करायचं आहे, ती गोष्ट मोजायची आहे. म्हणून क्षमता मोजणारं मूल्यमापन त्याला म्हणायचं क्षमताधिष्ठित मूल्यमापन. म्हणजे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन म्हणजे आकारिक मूल्यमापन आहे, ते सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनामध्येच येतं. याच्यामध्ये अलीकडे काय झालं की आकारिक मूल्यमापनामध्ये आपण फक्त काय करतो की त्या 3-4 ज्या टेस्ट घेतल्या असतील त्याचाच फक्त विचार करतो. पण सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनामध्ये केवळ टेस्टच नव्हे, तुमचे ट्युटोरियल्स असतील, तुमचे प्रोजेक्ट्स असतील, तुमच्या ऑब्झर्वेशन असतील, शिक्षकांचं निरीक्षण असेल,
सहकार्याचं निरीक्षण असेल, ह्याच्या म्हणजे गुणात्मकसुद्धा काही गोष्टींचं हे असेल त्याचा विचार ह्या मापनामध्ये होतो. त्याला आपण सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन असं म्हणतो. नंतर अंतर्गत मूल्यमापन आणि बाह्य मूल्यमापन ही काही नेहमीच्या गोष्ट मला माहीत असेल. अंतर्गत मूल्यमापन म्हणजे त्या सिस्टीममध्ये असलेल्या लोकांनी केलेलं मूल्यमापन, आणि बाह्य मूल्यमापन म्हणजे बाह्य यंत्रणेने केलेलं मूल्यमापन. म्हणजे कॉलेज लेवलला आपण विचार केला तर महाविद्यालयामध्ये केलेलं मूल्यमापन त्याला अंतर्गत मूल्यमापन असेल, आणि ज्यावेळेला बाहेर युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन असते त्याला आपण म्हणतो बाह्य मूल्यमापन. दुर्दैवाने काय झालं आपल्याकडं, आपला सगळा विश्वास, आपली सगळी श्रद्धा बाह्य मूल्यमापनावर आहे. कारण दुर्दैवानं की आमचे जे शिक्षक आहेत किंवा आपण जे सगळे शिक्षक आहोत तर आपणच आपला विश्वास गमावून ठेवलेला आहे. खरं म्हणजे अंतर्गत मूल्यमापन आपण जास्त भरोसा असला पाहिजे, आपला जास्त विश्वास असला पाहिजे. मला एक उदाहरण मी सांगतो. मला की आम्ही तर फक्त BEdचे शिक्षक आहोत, तर BEdमध्ये काय की आमच्याकडे फक्त 80-100 फक्त मुलं असतात. ह्या मुलांना आम्ही वर्षभर चांगलं ओळखतो, प्रत्येक शिक्षक माझं चांगला ओळखतो. कारण साधारण 10 एक विद्यार्थी आमचा पूर्वी असायचा, आम्हाला त्याचा रेशो असायचा, एका 10 मुलांना एक शिक्षक असे आमच्याकडे प्रपोर्शन होतं. म्हणजे आमचा जो शिक्षक आहे प्रत्येक मुलाला चांगलं ओळखतो. परंतु त्या शिक्षकाच्या म्हणण्याला ह्याला काही अर्थच नाही आहे. कारण त्याचं मूल्यमापन, त्या मुलाचं मूल्यमापन आहे ते युनिव्हर्सिटी एक्झामवर आहे. म्हणजे ज्याला युनिव्हर्सिटीच्या परीक्षेमध्ये फर्स्ट क्लास मिळाला असेल, डिस्टिंक्शन मिळाला असेल, तोच मुलगा चांगला. माझा जो शिक्षक सांगतो आहे की नाही सर, हा चांगला मुलगा लेसन घेतो, हा मुलगा सगळ्या कोकला ॲक्टिव्हिटीज भाग घेतो, हा प्रामाणिक आहे, हा इतर मुलांशी सहकार्याने वागतो, हे जे सगळं सांगतो, हे सगळे शिक्षकाला आवश्यक असणारे गुण त्याच्यामध्ये आहेत, हे सगळे माझे शिक्षक सांगतात. त्या माझ्या शिक्षकाच्या म्हणण्याला काहीच अर्थ राहत नाही. ते सगळं जे आम्ही ढकलतो ते सगळं युनिव्हर्सिटी एक्झामवर अवलंबून राहते. हे थोडंसं त्याच्यामधला विसंगती लक्षात आपल्या येईल लक्षात. नंतर स्वमूल्यमापन हे अलीकडं नवीन आलेली कल्पना आहे की आपणच मूल्यमापन करायचं. स्वमूल्यमापनचे की आपण आपले मूल्यमापन करायचं, आणि आपण आज कुठं आहोत, उद्या म्हणजे मागच्या वेळा आपण कुठं होतो, आत्ता कुठं होतो, आणि मग कुठल्या गोष्टी आपण कमी पडलो तर त्या दृष्टीने आपण सुधारणा करत जायचं, सेल्फ इव्हॅल्युएशन म्हणतात. नंतर साध्य मूल्यमापन, तर ही एक अलीकडे नवीन आलेली कल्पना आहे की खरं म्हणजे तशी कल्पना तशी जुनी आहे, परंतु जरा थोडीशी आपण सोफिस्टिकेशन करून ती नवीन पुन्हा ह्यात आणलेली आहे. मला आठवतं की पूर्वीसुद्धा आमच्याकडे शिक्षक काय करायचे, मुलांना गणित सोडून गेल्यावर फळ्यावर किंवा सांगितलं की ते स्वतः तपासत बसत नव्हते की एकमेकाच्या वह्या एकमेकाला द्या आणि बघा तपासून कुणाचं बरोबर आहे, आणि मग दुसरा आपला एखादा शेजारचा मित्र असतो, सर ह्याचं बघा कसं चुकलं आहे, ह्याने बरोबर केलं नाही, ह्याने अक्षर चांगलं काढलं नाही, ह्याने चांगलं लिहिलंच नाही, ह्याने असं सांगतो तो. हे मूल्यमापन असतं, हे साध्य मूल्यमापन आहे. पण आता थोडंसं त्याला थोडंसं थोडंसं सुपिस्टिकेशन रूप दिले, थोडंसं पुस्तक तुम्ही वाचू शकता. ही आणि कल्पना आहे की चांगले लक्षात घ्या, साध्य जे असतात नाही चांगले मूल्यमापन करू शकतात आपल्या मित्राचं, कारण ते खूप लक्ष देतात आणि त्याच्यातनं त्यांचंही शिक्षणसुद्धा होत असतं, लक्षात घ्या. त्यामुळे ही अलीकडं पॉप्युलर होत चाललेली कल्पना आहे. म्हणजे संचिका किंवा पोर्टफोलिओ हे खरं म्हणजे महाविद्यालयामध्ये तर खूपच आवश्यक गोष्ट आहे, परंतु सध्या आपल्याकडे महाविद्यालयात ह्याचा काही वापर केला जात नाही. पण शाळेमध्ये मात्र आता अपेक्षा केली गेलेली आहे. प्रत्यक्ष काय होतं मला माहीत नाही, पण अपेक्षा मात्र शासनाने केलेली आहे की पोर्टफोलिओ म्हणजे मुलगा शाळेत आल्यापासून त्याचं वजन किती होतं, उंची किती होती, कसा बोलत होता, कसा लिहित होता, नंतर कसा तो विकसित होत गेला, आणि आज त्याची परिस्थिती काय आहे, ह्याचं सगळं रिपोर्ट कार्ड, ज्याला आपण प्रोग्रेस बुक म्हणतो ना आपण, अशा प्रकारचं आता जे आपलं प्रगती पुस्तक असतं म्हणजे थोडंसं त्रुट्रॅक असतं म्हणून आपण फारसं त्याच्यात इतकं सिरियसली आपण पाहत नाही, फक्त आपण शाळेचे मार्कच बघतो आपण. पण इतर आता अलीकडे चांगली प्रोग्रेस बुक मी पुस्तक काही शाळांची बघतो आहे, परंतु आपण पालक म्हणूनसुद्धा किंवा इतर कोणी समाज घटकसुद्धा त्या प्रगती पुस्तकातल्या बाकीच्या गोष्टीकडे पाहत नाही. ते आपण सगळं पाहायला पाहिजे, कारण हे सगळं त्याच्यामध्ये की तो कसा होता पूर्वी. म्हणजे माझ्याच समजा मुलगा असेल तर ते पहिलीमध्ये तो मुलगा कसा होता, तो मिसळत नव्हता मुलांच्यामध्ये, आता मिसळतो. आता या ठिकाणी तो मुलगा या ठिकाणी खोड्या करत होता, आता करत नाही, किंवा उलटंसुद्धा काय वेळेला हा जो सगळा भाग असतो, तर त्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या पोर्टफोलिओमध्ये येतात. जर कॉलेजमध्ये ही जर कल्पना राबवली तर ज्यावेळेला मुलगा बाहेर पडेल त्यावेळेला त्याला काय येतं असं जर त्याला विचारलं तर आज जर त्याच्या पुढं तोच गोंधळून जातो. एखाद्याने त्याला विचारलं की तुला काय येतं, तू BA झालाच ना इंग्लिश, किंवा BA मराठी झाला आहेस, किंवा BA इतिहास झाला, किंवा BSc झाला, तर तो गडबडून जातो की काय येतं म्हणलं तर काहीच सांगता येत नाही काय येतं ते. तर असा जर आपण पोर्टफोलिओ तयार करून ठेवला तर त्याला स्वतःलाही लक्षात येईल, आणि त्याहीपेक्षा पुढच्या माणसाला ज्याला त्या ठिकाणी कामाला सर्व्हिसला जायचं किंवा आणखी कुठं जायचं असेल त्या माणसाला देखील ह्या मुलाचं मूल्यमापन करणं सोपं जाईल. आणि शेवटी आणखी एक नवीन तंत्र आलेलं आहे, रुब्रिक.
हे जरा थोडंसं बघून ठेवा, कारण काय ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतील, कारण सगळ्या नवीन गोष्टी त्या सगळ्या. तर हे रुब्रिक जे आहेत, रुब्रिकचा अर्थ असा आहे पहा की हे सुद्धा स्वयंमूल्यमापनाचंच खरं म्हणजे तंत्र आहे. त्याच्यामध्ये काय करायचं आहे, समजा अशी कल्पना करू आपण की माझं स्वतःचंच मी घेतलं की लेखन कौशल्य असेल, तर मी कुठल्या लेवलला त्याची मी लेवल मी अशा ठरवून घ्यायच्या. 1 लेवल, 2 ते 3, 4, 5 म्हणजे चांगले आहे, समाधानकारक आहे, उत्तम आहे किंवा खराब आहे वगैरे वगैरे असे 1 ते 5 पर्यंत आपण घेतल्या. आणि मग समजा अशी कल्पना करू पण आज माझी लेवल जी आहे ती 2ला आहे. आता मग मी प्रयत्न करायचा आहे की 2च्या आता मी वर गेलं पाहिजे, आणि मग पुढच्या वेळी मी पुन्हा ते रुब्रिक करायचं 3ला आलो. मग ते तुम्ही करा किंवा काही शिक्षकही करू शकतील ते रुब्रिक वापरून. आणि त्या दृष्टीनं त्या मुलाला म्हणजे हे खरं म्हणजे सेल्फ इव्हॅल्युएशनचं चांगलं टेक्निक आहे. सध्या आपण वेगळ्या अर्थानं वापरतो ना ह्या सणांच्याकडे बीएडच्या पाठाला वगैरे आम्ही वापरतो, परंतु हे थोडंसं स्वतःच वापरणं जास्त चांगलं आहे. स्वतःला कळायला पाहिजे की आपण इथं आहोत आणि आता आपल्याला या ठिकाणी जायचं आहे. मी या ठिकाणी मला हे लिहिता येत नाही, म्हणजे मला आमच्या बीएडच्या बाबतीत मी सांगतो की काय होतं बऱ्याच वेळा मुलांना की पहिल्यांदा सुरुवातीला ती मुलं स्टेजवर जायला भितात, मग हळूहळू त्यांची ती भीड चेपत जाते आणि शेवटी मग सेंडअपच्या वेळेला तर असं होतं की त्यांना स्टेजवरनं खाली आणणं आम्हाला आवडून बसतं. ही जी त्याची डेव्हलपमेंट असते ही डेव्हलपमेंट या रुब्रिकमध्ये त्याला त्या प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी नोंद करता येत असते. तर हा जो सगळा भाग आहे, हे जे सगळे मी लेक्चर जे दिले तुम्हाला, हे एक आम्ही पुस्तक लिहिले सेटसाठी, अध्यापन व संशोधन अभिज्ञता. मी माझे सहकारी शिंदे सर म्हणून दयानंद कॉलेजमधले चांगले अभ्यासू प्राध्यापक आहेत. दुसरे एक अभ्यासू प्राध्यापक डॉक्टर व्ही.बी. किडगावकर, आम्ही 3 लोकांनी पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकावर आधारित हे सगळं तुम्हाला मी व्याख्यान दिलेलं आहे. आता याच्यामध्ये साधारणपणे एक नमुना म्हणून काही प्रश्न मी तिथं ठेवलेले आहेत या ठिकाणी पहा. आता अध्ययन व अध्यापन या 2 स्वतंत्र क्रिया असून अध्यापनासाठी अध्ययनाची किंवा अध्ययनासाठी आवश्यक असणाऱ्या अटीची आवश्यकता नसते असे टिंबटिंब याचे मत आहे. आणि खालीचे 4 उत्तर दिले आहेत. आता हे जर उत्तर तुम्हाला द्यायचं असेल तर मगाशी म्हणल्याप्रमाणे पहिल्या ज्या अटी आहेत त्या तुम्हाला अटी नीट समजावून घ्याव्या लागतील, त्याचबरोबर त्याच्या व्याख्या नीट समजावून घ्याव्या लागतील. आणि मग एन.एल. गेज काय म्हणतो, क्लार्क काय म्हणतो, थॉमस ग्रीन काय म्हणतो आणि स्मिथ काय म्हणतो, हे जे आहे ह्यांच्या व्याख्या तुम्हाला माहीत असल्याशिवाय हे उत्तर देत येणार नाही. म्हणजे अशा प्रकारचा प्रश्न. नंतर शिक्षक विद्यार्थ्यांना रासायनिक सूत्रे सांगतात व ते विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावेत अशी अपेक्षा ठेवतात, त्यावेळी ते अध्यापन टिंबटिंब पातळीवर असते. आता हे स्मृती पातळी का आकलन का चिंतन आहे तुम्ही सांगा, तुम्ही घरी गेल्यावर तयारी करा. तसेच आणखी काही प्रश्न दिलेले आहेत, पण मी पुन्हा तुम्हाला सांगेन की प्रश्न फक्त या ठिकाणी मी तुम्हाला नमुना म्हणूनच ते दिलेले आहेत. तर त्या प्रश्नापेक्षा तुम्ही प्रश्न आता सध्या साधारणपणे ट्रेंड असा असतो, मी माझा अनुभव असा आहे की मुलं सेट असो, नेट असो, टेट असो, पेट असो, की प्रश्नपत्रिका सोडवण्याकडे त्यांचा जास्त कल आहे. कृपा करून तसा विचार करू नका. तुम्ही कंटेंटच समजून घ्या, तुम्ही मूळ पुस्तक वाचा आणि मगच तुम्हाला, कारण लक्षात घ्या कधीही क्वेश्चन रिपीट होत नाहीत. मी तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो, नेट किंवा सेट परीक्षेमध्ये जर तुम्ही पाहिलं क्वेश्चन रिपीट होत, जर रिपीट होत नाहीत तर ते पाठ करण्यात काय अर्थ आहे? त्या प्रश्नपाठ करूच नका, तुम्ही प्रश्न वाचू नका. फक्त नमुना आपण माहीत असावा फक्त कशा पद्धतीचे प्रश्न आहेत एवढ्या पुरतं त्या प्रश्नाचा विचार करा. पण तुम्ही फक्त कंटेंट जर तोच नीट बारकाने अभ्यासा, 2-3-4 मिळून अभ्यास करा. आणि असंच आपण अभ्यास केला तर निश्चितपणे याचा निश्चितपणे तुम्हाला परीक्षेमध्ये चांगला उपयोग होऊ शकेल. थँक्यू.